यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे। तरी या वेबिनारसाठी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व लोकप्रशासन विषयाचे अभ्यासक आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या वेबिनारला सुरुवात करण्या अगोदर आपण एका सुंदर अशा गीताने वेबिनारची सुरुवात करणार आहोत। तर सर्वांनी हे गीत ऐकावे, संविधान गीत। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित धन्यवाद। मी डॉक्टर दीपाली मस्के, ॲडव्होकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालय आष्टी येथे कार्यरत असून राष्ट्रीय वेबिनारचे सूत्रसंचालन करत आहे। भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले। 2 वर्षापूर्वी आपण भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले होते। अशाच प्रकारे आपण भारतीय राज्यघटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला होता व भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली। तेव्हा आज आपण भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण झाले असून हे वर्ष संपूर्ण देशभरात भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये देखील भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा घडवून येण्यासाठी ऑनलाईन गुगल मीटच्या माध्यमातून एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले आहे व त्यासाठी भारतीय संविधान आणि आव्हाने हा विषय ठेवण्यात आला आहे। या विषयाच्या अनुषंगाने आज मान्यवर अतिथींचे सखोल मार्गदर्शन होणार आहे। भारतीय संविधान हा आपल्या देशाचा पाया आहे व त्यावर आपल्या देशाची संपूर्ण इमारत उभी आहे। संविधानाच्या माध्यमातून देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, सार्वभौमत्व ही मूल्ये टिकून आहेत। आज भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचा मागोवा घेत असताना आज आपण नेमके कुठे आहोत व संविधानाच्या अंमलबजावणीत नेमकी कोणती अडथळे निर्माण होत आहेत, देशात लोकशाहीसमोर कोणती आव्हाने उभे आहेत याबाबत सविस्तर चर्चा आजच्या वेबिनारमध्ये केली जाणार आहे। त्यामुळे आजचे हे राष्ट्रीय वेबिनार आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक ठरेल अशी आशा आहे। तेव्हा आजच्या वेबिनारसाठी इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड चॅलेंजेस हा विषय निवडण्यात आलेला आहे।
याच अनुषंगाने आज आयोजित केलेल्या राष्ट्रीय वेबिनारसाठी मौल्यवान मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विशाल कंधारे सर, प्राचार्य कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार, तसेच माननीय विठ्ठल जाधव सर, लोकप्रशासन विभाग प्रमुख, कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार यांचा परिचय करून देण्यासाठी ॲडव्होकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालय लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर भगवान वाघमारे सरांना मी विनंती करते की त्यांनी मान्यवरांचा परिचय करून द्यावा. सर्वांना नमस्कार. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲडव्होकेट बी.डी. हंबर्डे महाविद्यालय आष्टी, कालिकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरूर कासार यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या महाविद्यालयामध्ये ऑनलाईन गुगल मीटच्या माध्यमातून राष्ट्रीय वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. या वेबिनारसाठी उपस्थित महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी, लोकप्रशासन विषयाचे सर्व संशोधक, मार्गदर्शक सर्वांचे मी प्रथमतः दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद. आज आपल्या या राष्ट्रीय वेबिनारसाठी जे अतिथी मान्यवर उपस्थित आहेत, ज्यांचं बहुमोल असं मार्गदर्शन होणार आहे, या दोन्ही मान्यवरांचा मी प्रथमतः आपणास परिचय देऊ इच्छितो. आज आपल्या वेबिनारमध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम असे व्याख्याते, मार्गदर्शक, अनेक ठिकाणी व्याख्यान असे अभ्यासू व्यक्तिमत्व दोन्ही उपस्थित आहेत. यामध्ये दोन सत्रामध्ये, पहिल्या सत्रामध्ये ज्यांचं मार्गदर्शन होणार आहे असे आदरणीय प्राध्यापक श्री किशन मोरे सर, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सर सहयोगी प्राध्यापक तथा उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहे. सरांचं शैक्षणिक आणि सामाजिक त्याचबरोबर विविध क्षेत्रात सरांचं मोठं उल्लेखनीय असं कार्य आहे. सरांनी अध्यापनाची सुरुवात 2001मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या इस्माईल शाही मुल्ला विधी महाविद्यालय सातारा येथून सरांनी केलेली आहे व सद्यस्थितीमध्ये जानेवारी 2002 पासून मराठवाडा लिगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सरांनी भारतीय संविधानातील तत्त्वज्ञान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या अनुषंगाने विविध ठिकाणी व्याख्यान दिले आहेत, ज्यामध्ये आकाशवाणी व दूरदर्शन यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. तसेच वेगवेगळ्या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये सरांनी सक्रिय असा सहभाग नोंदविलेला आहे आणि आपला रिसर्च पेपर प्रेझेंट केलेला आहे. विद्यापीठाची कामं करत असताना सरांनी पेपर सेटर, मॉडरेटर अशा विविध भूमिका त्या ठिकाणी निभावलेल्या आहेत. त्याचबरोबर सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद यामध्ये निमंत्रित वक्ते म्हणून 3 वेळेस काम केलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक अध्ययन संस्था छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून सरांनी काम केलेलं आहे 2016 ते 2021 या दरम्यान व सद्यस्थितीमध्ये याच संस्थेचे कार्यकारिणी तथा आजीवन सदस्य म्हणून देखील काम पाहत आहेत. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये प्रत्येक वर्षी सरांनी संविधान संदेश रॅलीचे आयोजन करतात. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होत असतात. सरांना विविध क्षेत्रातील पुरस्कार देखील मिळालेले आहेत, ज्यामध्ये लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा महाकवी वामनदादा पौडे व साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे स्मृती गौरव पुरस्कार 2017-18 हा पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. त्यानंतर लायन्स क्लब आणि लायन्स क्लब छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून दिला जाणारा आदर्श शिक्षण पुरस्कार 2019मध्ये सरांना मिळालेला आहे. तसेच निळू प्रतीक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार 2021मध्ये सरांना प्राप्त झालेला आहे. असे हे बहुआयामी
व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व, वैचारिक व्यक्तिमत्व, त्यांचं अध्ययन, वैचारिक चिकित्सा सरांची माझ्या अभ्यासाचा व व्याख्यानाचा विशेष असा महत्त्वाचा पैलू आहे. निश्चितच हा केवळ अल्प परिचय आहे, खरा परिचय तर आपला त्यांच्या व्याख्यानातून होणारच आहे. अशा पद्धतीचे हे व्यक्तिमत्व पहिल्या सत्रामध्ये आपला मार्गदर्शन करणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये ज्यांचं मार्गदर्शन होणार आहे असे डॉक्टर विलास गायकवाड सर, प्रमुख अतिथी. सर सध्या मातुश्री शांताबाई गोटे महाविद्यालय जिल्हा वाशिम या ठिकाणी सहयोगी प्राध्यापक तथा लोकप्रशासन विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. सर 2008 पासून त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करत असताना विद्यापीठाच्या व महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या समित्यावर सरांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या ठिकाणी जे राज्यशास्त्र अभ्यास मंडळ आहे, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन अशा अभ्यास मंडळावर सरांनी सध्या सदस्य म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर या ठिकाणी सर लोकप्रशासनाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून काम करत आहेत. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे सर सध्या सदस्य म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर अमरावतीच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ या ठिकाणी लोकप्रशासन विषयाची ते एकमेव PhD संशोधक मार्गदर्शक म्हणून सर काम करत आहेत. सद्यस्थितीमध्ये सरांकडे 4 विद्यार्थी संशोधनाचं काम करत आहेत. सरांच्या महत्त्वाचा पैलू म्हणजे सर विविध विद्यापीठातील जे PhDचे संशोधक म्हणून विद्यार्थी काम करत असतात त्यांच्या प्रबंधाचं परीक्षण सर केलेले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध चर्चासत्रामध्ये सरांनी पेपर प्रेझेंट केला आहे आणि सक्रिय असा सहभाग नोंदविलेला आहे. सरांचं लिखाणाचं क्षेत्र मोठं आहे, ज्यामध्ये सरांनी 25 शोधनिबंध विविध जर्नलमध्ये नियतकालिकामधून प्रकाशित झालेले आहेत सरांचे. आणि त्याचबरोबर 4 संदर्भ निबंध सरांचे प्रकाशित आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वशासन, महाराष्ट्र प्रशासनाची रूपरेषा, भारतीय प्रशासनाची रूपरेषा, सामाजिक कल्याण प्रशासन व स्वयंसेवी संस्था हे 4 ग्रंथ सरांचे प्रकाशित आहेत. त्याचबरोबर 4 ग्रंथाचे संपादन देखील सरांनी केलेलं आहे, ज्यामध्ये मानवी हक्क, आधुनिक भारताच्या जडणघडणीतील समाजसुधारकांचे योगदान, भारताचे परराष्ट्र धोरण, अडथळे आणि आव्हाने, त्याचबरोबर ह्युमन एम्पॉवरमेंट अँड मिलेनियम लॉ अँड एज्युकेशन अशा पद्धतीचे हे 4 ग्रंथांचे संपादन केलेलं आहे. आणि 2 ग्रंथांमधून सरांनी देखील प्रकरणाचे लिखाण केलेले आहे. अशा पद्धतीचे शैक्षणिक आणि संशोधनात्मक अनुभव असणारे अभ्यासू व्यक्तिमत्व विविध समित्यावर काम करतात आपले आजचे प्रमुख वक्ते दुसऱ्या सत्रामध्ये मार्गदर्शन होणार आहे. दोन्ही वक्त्यांचे मी प्रथमतः पुनश्च एकदा स्वागत करतो. थँक्यू सर. धन्यवाद सर. आता सरांनी आपल्याला मार्गदर्शकांचा सुंदर असा परिचय करून दिलेला आहे. यानंतर आजच्या वेबिनारचे प्रस्तावित करण्यासाठी कालिका देवी महाविद्यालय शिरूर कासार येथील लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल जाधव सर उपस्थित आहेत. मी डॉक्टर विठ्ठल जाधव सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या वेबिनारचे प्रस्तावित सादर करावे. हॅलो, आवाज येतोय मॅडम? हो सर. हॅलो. यस सर, येतो. हा येतोय. ओके ओके, थँक्यू. सर्वांना नमस्कार. जय भारत, जय संविधान. सर्वात प्रथम मी आपले सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. भारतीय संविधान व आव्हाने या निमित्ताने आपण एक नॅशनल वेबिनार या ठिकाणी एकत्र आलो आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोपानराव निंभोरे सर, आमच्या कालिका देवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विश्वास कंधारे, हंबर्डे महाविद्यालय लोक प्रशासन विभागाचे प्रमुख डॉक्टर भगवान वाघमारे सर, रमेश भारुडकर सर, IT कोऑर्डिनेटर RS साधभाई, कोऑर्डिनेटर
ननवाटे, सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडम डॉक्टर दीपाली मस्के, UM सोनावणे आणि सर्व प्रकाश हंबर्डे हे सर्व टीमचं प्रथमतः मी स्वागत करतो. प्रास्ताविक रूपामध्ये मी अगदी छोटेखानी आपणाशी संवाद करू इच्छितो. आपणास माहित आहे की जगामध्ये हे सर्वात मोठं लिखित संविधान आहे. 26 जानेवारी 1950 संविधान लागू झालं. या संविधानामध्ये महत्वाची जी मूल्य आहे, सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व, हा एक विशेषतः संदेश या ठिकाणी दिलेला आपणास दिसतो. त्याचबरोबर गेल्या 75 वर्षामध्ये हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळं या निमित्ताने विशेष करून आजही आपल्या देशामधील सामाजिक असमानता, जातीय भेदभाव, लैंगिक असमानता, आर्थिक विषमता, गरिबी, निरक्षरता, राजकीय भ्रष्टाचार, धर्मांधतेचे प्रश्न आणि पर्यावरणीय संकट असे अनेक प्रश्न आपल्या पुढे उपस्थित आहेत. संविधानाच्या मूलभूत हेतूंची पूर्तता अडखळत आहे. याशिवाय तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल असमानता, माहितीच्या दुरुपयोगासारखी नवीन आव्हाने उभी राहत आहेत. संविधानाच्या धोरणात्मक अंमलबजावणीत होणाऱ्या उणिवा, न्याय यंत्रणेतील विलंब आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे ही आव्हाने आणखी गुंतागुंतीची बनली आहेत. तरीही भारतीय संविधानाची लवचिकता आणि त्यात अंतर्भूत असलेला सुधारणेचा अधिकार हेच या आव्हानांना तोंड देण्याचे साधन आहे. मला वाटते की आपल्या सर्वसामान्य जनतेला अमेंडमेंट आणि चेंजेस या दोन शब्दातला अर्थ कळत नाही. म्हणजे बदल आणि दुरुस्ती, म्हणून सुधारणेचा अधिकार हेच या आव्हानांना तोंड देण्याचे साधन आहे. संविधानिक मूल्यांच्या जोपासण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे, सामाजिक न्यायासाठी संघटित होणे आणि लोकशाही प्रक्रियेतील सहभाग वाढविणे हे या संघर्षातील महत्वाचे घटक आहेत. भारतीय संविधान हा केवळ कागदावरील शब्द नसून तो प्रत्येक भारतीयाच्या आशा आकांक्षांचा आरसा आहे. त्याच्या तत्वांना चिरंतर करण्यासाठी आपल्याला वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. हा ग्रंथ भारतीय संविधानाच्या यशस्वी यात्रा आणि त्याच्या समोर असणाऱ्या आव्हानांचे विवेचन करतो आणि गेल्या 75 वर्षापासून हा तसेच भविष्य काळातील मार्गदर्शनाचा प्रयत्न करतो असे मला वाटते. या प्रसंगी माझं छोटेखानी मनोगत संपवतो. सर्व बंधू भगिनींचे, उपस्थितांचे मी अभिनंदन करतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद सर. यानंतर शुभेच्छापर मार्गदर्शन करण्यासाठी प्राचार्य कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासा डॉक्टर विश्वास कंधारे सरांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन करावे. डॉक्टर विश्वास कंधारे सर. प्रथमतः सर्वांना नमस्कार. ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालय आष्टी व कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय वेबिनारचं या ठिकाणी जे आयोजन केलं, या संयोजकाचे प्रथमतः मी स्वागत करू इच्छितो, त्यांचं अभिनंदन करू इच्छितो. आज आपल्या भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाले. आपण त्यांचा राज्यघटनेच्या अनुषंगाने कुठंतरी संविधानाचा जागर व्हावा, सर्वसामान्यांपर्यंत संविधान हे पोहोचावं, या अनुषंगाने एक दिवसीय सेमिनार जे आपण आयोजित केलं. हा मुख्य उद्देश सगळ्या संविधान हा सर्वसामान्यांपर्यंत, समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचावा हा मुख्य उद्देश आहे. या वेबिनारच्या प्रसंगी ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोपानराव निंबोरे सर, त्याचबरोबर या वेबिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्राध्यापक भगवान वाघमारे सर, त्याचबरोबर या वेबिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक जे आहे श्रीकृष्ण मोरे सर, विलास गायकवाड सर यांचं मार्गदर्शन या वेबिनारच्या प्रसंगी आपणा सर्वांना लाभणार आहे. त्याचबरोबर या वेबिनारचे जे समन्वयक आहेत आमच्या महाविद्यालयातील डॉक्टर विठ्ठल जाधव सर, त्याचबरोबर आपल्या
ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालयाचे समन्वयक जे आहेत भगवान वाघमारे सर, रमेश बारुडकर सर यांनी जे हा जो एक दिवसीय वेबिनार आयोजित केला, त्या वेबिनारचा मुख्य उद्देश जो आहे, भारतीय समाज रचनेमध्ये एकूण ज्या अनेक समस्या आहेत त्या संविधानाच्या माध्यमातून कुठंतरी सर्वसामान्यांपर्यंत, युवकांपर्यंत पोहोचाव्या हा मूळ उद्देश या वेबिनारचा आपणास दिसून येतो. एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने एक विद्या, विनय आणि शील हे जे 3 दैवत मानले गेलेत, हे कुठंतरी सर्वसामान्य युवकापर्यंत, गोरगरिबापर्यंत या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. आणि जे प्राथमिक शिक्षण आहे, ह्या शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा एक शिक्षण हा आयुष्याचा जो पाया आहे, हा पाया कुठंतरी रुजला पाहिजे. आणि हा पाया आपल्याला आज भारतीय राज्यघटनेच्या 75व्या वर्ष या महोत्सवाच्या निमित्ताने या अशा वेबिनारच्या माध्यमातून एक समाजामध्ये पोहोचणं ही आपलं सर्वांची जबाबदारी आहे. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टीने आज देशभरामध्ये शिक्षणाची जनजागृती होणं ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बहुजन समाजाला शिक्षणाची संधी मिळावी आणि म्हणून या ठिकाणी जी कायद्यामध्ये तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी केली, ही सुद्धा सर्वसामान्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं की शिक्षणाचं सार्वत्रिकरण व्हावं, या अनुषंगाने सुद्धा घटनेच्या ज्या 45व्या कलमामध्ये जे सांगितलं गेलेले किंवा जवळपास 6 ते 14 या वयोगटातील मुलांना या ठिकाणी सक्तीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे, मोफत शिक्षण या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. तशा प्रकारची तरतूद आपल्याला या घटनेमध्ये केलेली दिसून येते. म्हणून भारतीय राज्यघटना जर बघितली, जगातील इतर देशाच्या तुलनेमध्ये सुद्धा ही आपली भारतीय राज्यघटना ही किती श्रेष्ठ आहे आणि जगाला सुद्धा किती जगातील या ठिकाणी प्रेरक ठरणारी दिसून येते, प्रेरणादायी ठरणारी दिसून येते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या अर्थाने गौतम बुद्ध या ठिकाणी असतील, संत कबीर असतील, महात्मा फुले असतील, यांना गुरु मानून खऱ्या अर्थाने त्यांनी विद्या, विनय आणि शील या 3 दैवत मानून यांनी जे खऱ्या अर्थाने भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आज आपल्याला पाहावयास मिळतं की या ठिकाणी जो शोषित समाज आहे, या शोषित समाजाला न्याय देण्याचं काम या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले दिसून येते. अशा महामानवांचा विचार, महामानवांचं कृत्य, महामानवांचे विचार किंवा महामानवांनी केलेले काम या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून, अशा वेबिनारच्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत जाणं, पोहोचणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं कार्य या ठिकाणी पाहायला मिळतं. कारण भारतीय समाज रचनेच्या एकूण समस्यामध्ये जर बघितलं, आज आपण पाहतो की कितीतरी विषमता आज आपल्याला पाहायला मिळते. जातीची चौकट या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्या चौकटी कुठेतरी उद्ध्वस्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे, जी लिहिलेली आहे, या घटनेचा कुठेतरी घटना ही सर्वसामान्यपर्यंत जाणं हे खऱ्या अर्थाने या 75व्या वर्षाच्या महोत्सवाच्या अनुषंगाने आपल्याला पोहोचणं काम आहे. आपण पाहतो स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, फक्त सार्वभौमत्व हे विचार फक्त मांडून उपयोग नाही, हे रुजली गेली पाहिजेत. आणि ही अशा वेबिनारच्या माध्यमातून या ठिकाणी करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने समन्वयक या माध्यमातून आमचे महाविद्यालयातील जाधव सर, आम्ही एक सर्वसामान्यापर्यंत संविधान पुस्तक व सर्वसामान्यापर्यंत या ठिकाणी घरोघरी पोहोचण्याचा आमचा जो मानस आहे, आम्ही ते सुरू केलेला आहे. एक हंबर्डे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सुद्धा या अशा वेबिनारला परवानगी देणं आणि या संयुक्त विद्यमानाने आपण या ठिकाणी संविधानाचा जागर आणि जागृती ही होणं सगळ्यात महत्वाचं काम आहे. या एक दिवसीय वेबिनारसाठी आपण जे आयोजन केलं, संयोजन केलं आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले जे आहेत प्राध्यापक श्री किसन मोरे सर आहेत, त्याचबरोबर विलास आबा गायकवाड सर आहेत, यांचं या वेबिनारच्या प्रसंगी त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे. या वेबिनारसाठी मी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि एक थोडक्यात माझं 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर विधी विभाग, माणिकचंद पहाडे, विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, प्रोफेसर श्री किशन मोरे सरांना मी विनंती करते की त्यांनी भारतीय लोकशाही समोरील आव्हाने व उपाय, आंबेडकरी परिप्रेक्ष्य या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन करावे.
धन्यवाद मॅडम. मला वाटतं माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. हो सर. Yes. हो सर. ओके, थँक्यू. प्रथमतः मी आपल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना तसेच भारतीय सर्व नागरिकांना आज आपल्या या राष्ट्रीय वेबिनारच्या प्रसंगी आपल्या भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक सदिच्छा देतो. कारण मागच्या 75 वर्षामध्ये आपणच आहोत की ज्याने संविधान यशस्वीपणे आतापर्यंत त्याची वाटचाल केलेली आहे आणि त्यामध्ये नागरिक म्हणून आपली सर्वांची भूमिका ही फार महत्वाची आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या ह्या कार्यक्रमासाठी जे दोन्ही महाविद्यालय समोर आलेली आहेत, ज्यामध्ये ॲडव्होकेट BD हंबर्डे कॉलेज आष्टी आणि कालिकादेवी आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज शिरूर कासार या दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आयोजक टीम यांचं प्रथमतः मी कौतुक करेन की आपण संविधानाच्या 75 वर्षानिमित्त हा एक राष्ट्रीय वेबिनार घडून आणलेला आहे. आणि ह्या वेबिनारमध्ये आपण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरील काही विचारवंत, काही विद्वान, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी त्यानिमित्त एकत्रित करत आहात आणि संविधानाच्या अनुषंगाने भारतीय संविधानासमोरील आव्हाने यावर हा वेबिनार आपण आयोजित करत आहात. मी प्रथमतःच माझे मित्र प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल जाधव सर यांचे आभार व्यक्त करेन की त्यांनी आपल्या समोर येण्याची मला संधी प्राप्त करून दिली आणि आजच्या ह्या थोडक्यात मनोगतासाठी मी जो विषय निवडलेला आहे तो चॅलेंजेस बिफोर डेमोक्रेसी अंडर इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड रेमेडीज देअर ऑफ, मराठीमध्ये करत असताना भारतीय संविधानाअंतर्गत लोकशाही समोरील आव्हाने आणि उपाय आंबेडकरी परिप्रेक्ष्य असा हा विषय होईल. आपल्या वेबिनारचा जो मेन धागा आहे तो आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड चॅलेंजेस. भारताच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि भारताच्या संविधानामध्ये 22 भाग, 395 अनुच्छेद, 12 परिशिष्ट आणि मागच्या 75 वर्षामध्ये संविधानाचे अर्थबोध आपल्या मान्य सर्वोच्च न्यायालयाने हे केलेलेच आहेत. त्यामुळे मला वाटतं या विषयाला फार मोठे पैलू आहेत आणि एक संशोधक वृत्तीनं जर या विषयाकडे बघितलं आपण तर संशोधकाला कुठंतरी आपलं संशोधन सीमित करावं लागतं आणि त्या अनुषंगाने मी आजच्या संविधाना अंतर्गत जी लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या वर आपल्यासोबत भाष्य करावं आणि खास करून यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीविषयी काय भूमिका होती आणि आपल्या संविधानामध्ये मग कशा प्रकारची लोकशाही आपण स्वीकारलेली आहे आणि त्यात कोणत्या प्रकारची आव्हानं आहेत, हा आजच्या ह्या विषयाचा मला वाटतं आजच्या ह्या संबोधनाचा थोडक्यात विचार. काही लोकांचे माईक सुरू दिसत आहेत, कृपया आपण ते जर म्यूट केलं तर चांगलं होईल. सर्वांना विनंती आहे की आपले माईक बंद करावेत, वक्त्यांना डिस्टर्ब होत आहे. सर्वांना विनंती आहे माईक बंद करा आपल्या. प्रथमतः आपण हे बघितलं पाहिजे की आपल्या संविधानाअंतर्गत लोकशाहीची काय संकल्पना आहे. मित्रांनो, आपल्या संविधानामध्ये आपण आजच्या या वेबिनारची सुरुवातच आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेने केलेली आहे, ज्यामध्ये आपण असं उद्घोषित केलंय की आम्ही भारताचे लोक भारताला एक
सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, नाही का? म्हणजे ह्यामध्ये लोकशाही या मूल्याचा आपण उहापोह केलेला आहे. आपल्याला हे विदित असणार आहे की आपण आपल्या संविधानाअंतर्गत जी लोकशाही विचार घेतलेला आहे, जो लोकशाहीचा विचार आपण स्वीकृत केलेला आहे, तो विचार तसं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नामुळेच आलेला आहे असं माझी धारणा आहे. कारण 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेसमोर जो ध्येय आणि उद्दिष्टांचा ठराव सादर केला होता, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की भविष्यातील भारताला आपण असं एक संविधान देणार आहोत की ज्या संविधानामध्ये भारत हा सार्वभौम स्वतंत्र प्रजासत्ताक राज्य असेल. म्हणजे त्याने 3 शब्दाचा उहापोह केलेला होता संविधानांतर्गत भारताची बांधणी करण्यासाठी, आणि ते होते सॉव्हरेन इंडिपेंडंट रिपब्लिक. ज्या वेळेला ड्राफ्टिंग कमिटीची रचना झाली 29 ऑगस्ट 1947 रोजी, आणि त्यानंतर ड्राफ्टिंग कमिटीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जे संविधानाचा मसुदा तयार केला, जो आपल्या संविधान सभेला आणि खास करून संविधान सभेच्या अध्यक्षांना 21 फेब्रुवारी 1948 रोजी सादर केला, जो भारत सरकारने 26 फेब्रुवारी 48 ला सर्व लोकांसाठी प्रकाशित केलेला होता. ह्यामध्ये आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंचा जो सॉव्हरेन डेमोक्रॅटिक रिपब्लिक असं भारताला घोषित करणारा जो विचार होता, त्यामध्ये आमूलाग्र बदल करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला सॉव्हरेन डेमोक्रॅटिक रिपब्लिक असं केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही शब्द तिथे आणला, डेमोक्रॅटिक शब्द तिथे आणला, आणि त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय भूमिका असली पाहिजे ह्या अनुषंगाने मला वाटतं आज आपण ह्या वेबिनार मध्ये चर्चा करत असताना थोडस जास्त संशोधक वृत्तीनं बघितलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची अशी भूमिका होती की ज्या अर्थी संविधानाअंतर्गत भारत हा सार्वभौम असेल, त्या अर्थी भारत हा स्वतंत्र असणारच आहे, आणि म्हणून मग भारताला स्वतंत्र म्हणण्याची काही आवश्यकता राहणार नाही. परंतु भारताला आपल्याला संविधानाअंतर्गत लोकशाही गणराज्य बनवायचं आहे. मग ज्यावेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिप्रेक्ष्यातून लोकशाही ह्या संकल्पनेकडे पाहण्याचा विचार करतो आणि आजच्या आव्हानांकडे येतो, खास करून त्यांच्यावर मीमांसा करत असताना, चिंतन करत असताना मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वेगवेगळ्या प्रसंगी भाषणं दिलेली आहेत, ती भाषणं आपल्याला महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 17 पार्ट 3 आणि व्हॉल्यूम 18 पार्ट 3 मध्ये नक्कीच वाचायला मिळतील. ती संशोधकांनी आणि अभ्यासकांनी वाचली पाहिजे. आणि काही भाषणं संविधान सभेच्या मध्ये जे डिबेट झाले, वादविवाद झाले, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही विषयक आपली भूमिका मांडलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही आणली आपल्या संविधानाअंतर्गत, ती संकल्पना जर आपण बघितली खास करून, तर मी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीच्या व्याख्येकडे घेऊन जाईन प्रथमतः, आणि नंतर मग आपल्या विवेचनामध्ये येण्याचा प्रयत्न करेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीविषयी काय धारणा होती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा विचार होता की लोकशाही म्हणजे शासनाचा असा प्रकार की ज्याच्या मार्फत व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये कोणताही रक्तपात न करता क्रांती घडवून आणता येईल. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाअंतर्गत लोकशाही जी आणायची होती, त्याचा मुळात उद्देश असा होता की इथे भारताच्या लोकांमध्ये, भारतीय लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये कोणताही रक्तपात न करता किंवा कोणताही रक्तपात न घडवता एक क्रांती घडवून आणायची होती. आपल्या सर्वांना माहिती असणार आहे की जगामध्ये ज्या ज्या क्रांत्या अवतरल्या आहेत त्या सर्व क्रांत्या रक्तरंजित झालेल्या आहेत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
आपल्या संविधानांतर्गत जे क्रांती आणण्याचा विचार केला ते क्रांती ही रक्तरंजित नाहीये, ती क्रांती ही रक्तविरहित अशा प्रकारची क्रांती आहे ज्याच्यासाठी आम्हाला कोणताही रक्ताचा थेंब सांडण्याची गरज नाही. आणि मुळात मला असं वाटतं की हा विचार जो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीच्या अनुषंगाने व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्याचा, तो एक फार क्रांतिकारक आणि आधुनिक अशा प्रकारचा होता. कारण लोकशाहींच्या ज्या आपण प्रचलित ज्या व्याख्या आपण बघत असता त्या व्याख्या आपल्याला माहिती असतील, जसे अब्राहम लिंकन आणि इतर ज्यांनी व्याख्या केल्या आहेत, लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चाललेलं सरकार, परंतु त्याच्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाहीची फार भिन्न व्याख्या आहे. आम्ही ज्यावेळेला मग आपल्या संविधानांतर्गत जी लोकशाही आपण स्वीकृत केली त्या चॉईसकडे जर आपण विचार करून बघितलं, खास करून आमच्या समोर अनेक वेगवेगळे पर्याय होते. खरं पाहिलं तर की जगामध्ये अनेक लोकशाहीचे प्रकार होते आणि खास करून आपण जर बघितलं तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये म्हणा किंवा UK मध्ये म्हणा, ज्या प्रचलित लोकशाही होत्या त्या लोकशाही भारतामध्ये असलेल्या ज्या शासन पद्धती होत्या ज्यामध्ये खास करून चर्चा चालली होती, स्वराज याच्यावर चाललेली होती, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आपल्या संविधान सभेने जे आपल्या संविधानाअंतर्गत लोकशाही स्वीकृत केली ती संसदीय लोकशाही आपण स्वीकृत केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा 4 नोव्हेंबर 1948 संविधान सभेसमोर सादर करत असताना तो एक विचार मांडलेला होता की आपल्या संविधानाअंतर्गत आपण जो गव्हर्नमेंटचा फॉर्म प्रस्थापित करत आहोत, म्हणजे त्यांनी असा एक विचार मांडला होता, खास करून मी आपल्याला सांगेन की ज्यावेळेला संविधान एखाद्या संविधान अभ्यासकांच्या हातामध्ये दिलं जातं तर त्याच्या समोर 2 प्रश्न असतात. पहिला प्रश्न असा असतो की त्या संविधानांतर्गत प्रस्थापित केलेल्या सरकारचा प्रकार कोणता आहे आणि तुमच्या संविधानाचा कोणता प्रकार आहे. त्यामधील पहिल्या प्रश्न उत्तर त्यांनी असं दिलं की अमेरिकेमध्ये असलेलं आणि जे काही अध्यक्षीय लोकशाही आहे किंवा युनायटेड किंगडम मध्ये असलेली जी संसदीय लोकशाही आहे ह्यामधून आपण अमेरिकेचा अध्यक्ष तर घेतला, परंतु युनायटेड किंगडम मध्ये जसा राजा असतो त्याप्रमाणे इथे हा जो संविधानिक आपला जो देशाचा हे प्रमुख असेल तो अध्यक्ष असेल, परंतु भारतामध्ये लोकशाही अध्यक्ष असणार नाही. तर भारतामध्ये लोकशाही ही संसदीय अशा प्रकारची लोकशाही आहे. त्याचं कारण सांगत असताना त्यांनी असं विशद केलेलं होतं की अध्यक्षीय लोकशाहीमध्ये जे प्रश्न असतात त्याच्या ज्या अडचणी असतात खास करून त्या एकतर कायद्याची किचकट प्रक्रिया असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सरकार जबाबदार सरकार नसताना हे स्टेबल गव्हर्नमेंट किंवा स्थिर गव्हर्नमेंट असतात. आपण जी लोकशाही स्वीकृत केलेली आहे ती लोकशाही ही रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटला मानणाऱ्या अशा प्रकारची संसदीय अशी लोकशाही आहे. संसदीय लोकशाही आपल्या संविधानाअंतर्गत प्रस्थापित करत असताना आपण संविधानामध्ये भाग 5 आणि भाग 6 जर बघितलं तर ह्यामध्ये आपण राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर दोन्ही स्तरावर आपण लोकशाहीची प्रस्थापना केलेली आहे. केंद्र स्तराचा आपण जर विचार केला तर आपण तिथे एक राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा आणि खाली राज्यांचा विचार केला आपण तर तिकडे गव्हर्नर आणि मग लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि असतील तिथे मग लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असा आपण विचार केलेला आहे. त्यासोबतच त्याला राष्ट्रपतीला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा राष्ट्रपतीला सल्लामसलत करण्यासाठी आपण काउन्सिल ऑफ मिनिस्टरची रचना केलेली असते. हे झालं एक लोकशाहीचं सेटअप आपल्या संविधाना अंतर्गत असलेलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे जर आपण आलो लोकशाहीच्या दृष्टिकोनातून खास बघत असताना तर मला वाटतं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही भाषणांचा नक्कीच इथे उल्लेख करणं गरजेचं आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा विचार केला तर मी आणखी एक गोष्ट आपल्याला सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही भाषणं जरी 1956च्या अगोदरची असली तरी सुद्धा आज त्याची फार मोठी प्रासंगिकता आहे. आपल्याला हे विवेचन चालू असताना किंवा हा विचार मांडत असताना नेहमी हीच जाणीव होईल की आपण आजच्या लोकशाहीच्या विषयी त्यावर मंथन करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956च्या अगोदर म्हणा किंवा 75 वर्षापूर्वी
आजच्या लोकशाहीचे जे काही प्रश्न असतील, आजच्या लोकशाहीसमोर जे काही आव्हानं असतील, त्या आव्हानावर सुद्धा उत्तर दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार जी लोकशाही आपण बघितली आणि खास करून संविधानामध्ये येत असताना जर आपण लोकशाहीचा विचार केला तर आपल्या संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार आहेत त्या मूलभूत अधिकाराच्या विषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला सिद्धार्थ कॉलेज पार्लमेंटमध्ये मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये 25 सप्टेंबर 1947 जे भाषण दिलं होतं त्यामध्ये त्यांनी लोकशाही मूल्यावर आपलं अमूल्य चिंतन व्यक्त केलेलं आहे. आणि ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकाराविषयी जी भूमिका मांडली. आज मी आपल्याला सांगेन की मूलभूत अधिकाराचे अनेक प्रश्न आहेत. जसं डॉक्टर जाधव सरांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये सांगितलं होतं की मूलभूत अधिकारांचे प्रश्न असे इतर प्रश्न जे आपल्या समोर आज लोकशाहीमध्ये आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं मानतात की आपल्या संविधानाअंतर्गत जी लोकशाही आहे खास करून ती म्हणजे काय असेल तर लोकशाही म्हणजे आपल्याला मेजॉरिटी सरकारनं मूलभूत अधिकारांचं संवर्धन करण्यासाठी त्या लोकशाहीवर किंवा लोकशाही अंतर्गत प्रस्थापित झालेल्या सरकारवर निर्बंध आणणे म्हणजेच याचा अर्थ लोकशाही आहे. म्हणजे फंडामेंटल राईटचा जो रिलेव्हन्स ते लावतात, मूलभूत अधिकारांचा रिलेव्हन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे लावतात ते मेजॉरिटी क्लासेसने मायनॉरिटी क्लासेसच्या मूलभूत अधिकारावर बंधन आणू नये म्हणून साधारणतः आपल्या संविधानामध्ये हे मूलभूत अधिकारांची तरतूद असते असं ते मानतात. आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसी बाबतीमध्ये किंवा संसदीय लोकशाहीच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं एक ध्वनित करतात की although parliamentary democracy for the purpose accepted the principle of majority rule do not think that you can by any way you like ill treat or put to disadvantage a minority. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हणायचं होतं की बहुसंख्याकांच्या भरोशावर बहुसंख्याक समूह जे सरकारमध्ये आलेले असतात किंवा जे पॉवर मध्ये आलेले असतात ते आपल्याला वाटेल तशा प्रमाणे मायनॉरिटी क्लासेसच्या अधिकारावर कोणत्या प्रकारची कुरघोडी करू शकत नाहीत. म्हणजे हे आपल्या संविधानाअंतर्गत लोकशाहीचं मी वैशिष्ट्य मानतो. आणि आज जर आपण परिस्थिती बघितली खास करून मूलभूत अधिकार आणि आपल्या संविधानाअंतर्गत असलेले मायनॉरिटी क्लासेसचे जे अधिकार आहेत आपलं संविधान आपल्या सर्वांनाच मूलभूत अधिकार देत आहे. मी आपल्याला पूर्वीच सांगेन की आपल्याला समानतेचा अधिकार आहे, आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे, आपल्याला पिळवणुकीच्या विरुद्धचा अधिकार आहे, आपल्या संविधानाअंतर्गत अल्पसंख्याक लोकांना त्यांच्या संस्कृती जपण्याचा शैक्षणिक संस्था चालवण्याचा अधिकार आहे. परंतु आज जर परिस्थिती आपण बघितली भारतामधली लोकशाहीच्या अनुषंगाने मला वाटतं की अल्पसंख्याक समूहाला आज कुठेतरी आम्हाला आश्वासित करण्याची गरज आहे की त्यांचे अधिकार सुद्धा या आमच्या संसदीय लोकशाहीमध्ये अबाधित राहतील. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही लोकशाही खास करून संसदीय लोकशाहीच्या अंतर्गत ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ज्या त्यांनी मांडल्या होत्या इतर काही भाषणामध्ये त्यांनी जो विचार मांडला होता की खास करून पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते. एक तर त्यामध्ये निगेशन ऑफ हेरिडिटरी ज्याला आपण अनुवंशिक अशा पद्धतीची जे काही सरकारवर पकड असलेला जो काही एक भाग असू शकतो किंवा ज्याला आपल्याला आज असं म्हणता येईल जो खास चर्चेचा आणि टीकेचा विषय झालेला आहे तो आहे घराणेशाहीचा. आणि ह्या दृष्टिकोनातून सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या संसदीय लोकशाहीच्या अनुषंगाने विचार मांडलेलाच आहे. लोकशाहीच्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी जे महत्वाचे 2 खांब मांडलेले आहेत म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की देर आर 2 पिलर्स ऑन विच पार्लमेंटरी सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट रेस्ट. 2 मूलभूत आधारस्तंभ लोकशाही किंवा संसदीय सरकारच्या प्रणालीचे असतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात. आणि ते असतात एक तर अपोजिशन विरोधी पक्ष आणि दुसरी गोष्ट असतं फ्री अँड फेअर इलेक्शन. मी ज्यावेळेस याच्यावर मंथन करतो आणि चिंतन करतो तर आज आमच्या संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला फार महत्वाची एक भूमिका असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं मानतात की जर विरोधी पक्ष नसला तर लोकशाही अस्तित्वात राहणारच नाही. आणि
जर एखाद्या देशामध्ये लोकशाही आहे परंतु फ्री आणि फेअर इलेक्शन, ज्याला आपण बंधनमुक्त, ज्याला मुक्त किंवा मुक्त अशा प्रकारची एक स्वतंत्र अशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया, त्याला फ्री अँड फेअर इलेक्शन असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संबोधतात. लोकशाहीमध्ये मित्रांनो विरोधी पक्षाला फार महत्व असतंय. आजही आपण जर लोकशाहीचं काही मीमांसा केली तर आमच्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची काय साधारणतः स्थिती आहे. आपण केंद्राचा विचार करा किंवा राज्याचा विचार करा, आपल्याला असं जाणवेल. आजची जर डेव्हलपमेंट आपण बघितल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, तर महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये लोकांनी आपण मतदारांनी असा मॅन्डेट दिलेला आहे की कोणत्याही पक्षाला विरोधी पक्ष म्हणून अधिकृतरित्या आपला विरोधी पक्ष नेता निवडणं सुद्धा फार मुश्किल झालेलं आहे. म्हणजे जर एखाद्या देशातले लोकशाही देशातले लोक खास करून जर अशी डेमोक्रेसी आणत असतील की जिथे कोणताही विरोधी पक्ष असणार नाही किंवा जिथे विरोधी पक्षाचा नेताच असणार नाही, तर मग ती लोकशाही खऱ्या अर्थानं कशी राहील ही फार महत्वाची चिंता आपल्यासारख्या अभ्यासकांना, संविधानाच्या अभ्यासकांना, लोकशाहीच्या अभ्यासकांना आज मला वाटतं एक भेडसाल्याशिवाय राहणार नाही. कारण जे डेव्हलपमेंट आपण बघतो केंद्रामध्ये जर आपण बघितलं तरी सुद्धा अगोदरची लोकसभा म्हणा किंवा आताची लोकसभा म्हणा, आम्ही भारताचे लोक कुठेतरी चुकत आहोत का याचा विचार केला पाहिजे. कारण आपण जे मतदान करत असतो त्या मतदानाचे इतर आधार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर सुद्धा मंथन केलं. ज्यावेळेस शेवटच्या समारोपामध्ये मी आपल्याला त्याकडे घेऊन जाईल. परंतु लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला फार महत्व आहे. विरोधी पक्षाशिवाय लोकशाही चालणारच नाही अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धारणा आहे. आणि आज मला वाटतं त्या विचाराला फार मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. त्यासोबतच दुसरा पिलर जो बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेला होता तो आहे फ्री अँड फेअर इलेक्शन. आज आम्ही जर बघितलं जे 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 कॉन्टेक्स्ट आजचे आहेत, जे आजचे प्रासंगिक जे मुद्दे आहेत खास करून लोकशाहीमध्ये आलेल्या, महाराष्ट्रामधून म्हणा किंवा देशातील इतर लोकशाही विषयक जे प्रकरण आहेत, आणि खास करून महाराष्ट्रामधील शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि त्यावेळेस त्यांचे जे डिस्प्यूट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे चालले, सुप्रीम कोर्टाकडे चालले, त्याच्यानंतर आपल्या विधानसभेमध्ये आले, सन्माननीय अध्यक्षांच्या समोर ते चालले. आणि मला वाटतं आपल्या सर्वांनाच इथे एक कबुली द्यावी लागेल की आमच्या लोकशाहीमध्ये आज कुठेतरी आम्ही काही अडचण निर्माण करून ठेवलेली आहे का. मागच्या निवडणुकांमध्ये किंवा मागच्या विधानसभेमध्ये जो प्रश्न आलेला होता की डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर, मला वाटतं आज त्याच्यानंतर दुसरं नवीन विधानसभा प्रस्थापित झाली, नवीन सरकार प्रस्थापित झालं, परंतु पहिलेच मुद्दे आमचे अजूनपर्यंत ते सेटल झालेले नाहीत. म्हणजे ज्यावेळेस आम्ही खास करून सन्माननीय भारतीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे बघतो तर मला असं वाटतं आज निवडणूक आयोगांच्या भूमिकेविषयी अनेक पक्ष टिप्पणी करत असतात. संविधानाअंतर्गत मान्य निवडणूक आयोगाला जे अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे निवडणूक आयोग नक्कीच काम करत आहे अशी माझी धारणा आहे आणि विश्वास आहे. परंतु आज त्यापेक्षा पुढे जाऊन मला असं वाटतं की कुठेतरी आज आपल्या संविधानाअंतर्गत स्थापन झालेल्या सन्माननीय निवडणूक आयोगाला सुद्धा लोकांना एक आश्वासित करावं लागेल, सर्व राजकीय पक्षांना एक आश्वासित करावं लागेल की आम्ही फ्री आणि फेअर इलेक्शन घेण्यासाठी बांधील आहोत. ते नक्कीच घेत आहेत, परंतु जे निर्णय निवडून झालेले आहेत आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये खास करून किंवा इतर प्रकरणामध्ये खास करून जे राजकीय पक्ष टीका टिप्पणी करत आहेत त्याच्याकडे सुद्धा आम्ही जरा अभ्यासाकडे डोळस पद्धतीनं बघितलं पाहिजे असं मला वाटतंय. याचा अर्थ असा नाही की आमचा निवडणूक आयोग संविधानाच्या विरुद्ध अशा प्रकारची भूमिका पार पडत असेल. निवडणूक आयोगात संविधानाअंतर्गतच राहून त्याला आपलं कार्यपद्धती पार पाडायला लागत असते आणि मला धारणा आहे की नक्कीच निवडणूक आयोग आपली भूमिका पार पाडत असेल. परंतु त्यापेक्षा पुढे जाऊन जरा निवडणूक आयोगाकडे कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी होणार नाही, कोणत्याही राजकीय पक्षाकडून टीका टिप्पणी होणार नाही आणि अभ्यासकांकडून सुद्धा टीका टिप्पणी त्याच्यावर होणार नाही अशी एक भूमिका निवडणूक आयोगाची इथून पुढे येईल अशी आपण अपेक्षा करूया. त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या अनुषंगाने आपल्या एका भाषणामध्ये 22 डिसेंबर 1952च्या भाषणामध्ये पुणे येथे जे त्यांचं भाषण झालं होतं पुणे डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीमध्ये, आणि ज्याचा विषय होता कंडिशन प्रेसिडेंट फॉर
द सक्सेसफुल वर्किंग डेमोक्रेसी. म्हणजे याचा मराठीमध्ये करत असताना लोकशाही यशस्वी होण्याच्या काही पूर्व शर्ती आहेत का, यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार मांडलेले होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच व्याख्यानामध्ये मी जी पूर्वी आपली त्यांची लोकशाहीची व्याख्या सांगितली होती, ती व्याख्या त्यांनी सांगितलेली होती की लोकशाही म्हणजे सरकारचा असा प्रकार की ज्या योगे व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये कोणताही रक्तपात न करता एक क्रांतिकारक बदल घडवून आणता येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही यशस्वी करण्याच्या काही मूलभूत 7 अटी त्यामध्ये मांडलेल्या आहेत असं मला वाटतं. अभ्यासकाने नक्कीच त्याचा अभ्यास केला पाहिजे. रायटिंग अँड स्पीचेस व्हॉल्यूम 17 पार्ट 3 पेज नंबर 475 आपण बघितलं पाहिजे, ज्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये ते भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रकाशित झालंय. आणि खालीलपैकी 7 मुद्दे त्यांनी मांडले की कोणत्या प्रकारे मग लोकशाही ही भारतामध्ये यशस्वी होऊ शकेल, किंवा इतर लोकशाही यशस्वी करण्याच्या कोणत्या शर्ती असतात किंवा पूर्व अटी असतात. बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः असं मानतात की देअर मस्ट बी नो ग्लेअरिंग इनइक्वॅलिटीज इन द सोसायटी. म्हणजे अशा समूहामध्येच लोकशाही यशस्वी होईल की जिथे कोणत्याही प्रकारची विषमता नाहीये. विषमता असली तर लोकशाही यशस्वी होणार नाही, नक्कीच अशी त्यांची धारणा आहे. म्हणजे समाजामध्ये भयावह विषमता असता कामा नये असा त्यांनी एक विचार मांडलेला होता. त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधी पक्षाचं अस्तित्व फार महत्वाचं मानलं होतं. 2 नंबरची शर्त इथे सुद्धा त्यांनी मांडली की द एक्झिस्टन्स ऑफ अपोजिशन. याच्यासोबत त्यांनी 25 नंबर 1949 रोजी सुद्धा विरोधी पक्षाचं काय महत्व असतं लोकशाही यशस्वी करण्यासाठी, त्यासाठी सुद्धा त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. आणि त्यानंतरचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा घेतात इक्वॅलिटी इन लॉ अँड ऍडमिनिस्ट्रेशन. याचा अर्थ कायदा आणि प्रशासन या संदर्भात सर्वांसमोर ही समानता असली पाहिजे. मला वाटतं ह्या काही 4-5 बाबी आपण लक्षात घेतल्या तर आज आमच्या लोकशाहीसमोर हे अनेक प्रश्न आहेत. आज ज्या टीका टिप्पणी आमच्या सरकारच्या वर, कारण लोकशाही अंतर्गत प्रस्थापित झालेल्या सरकारवर खास करून एखाद्या पक्षाच्या विशिष्ट कार्यकर्त्यांवर कारवाई करत असताना किंवा आमदारांवर कारवाई करत असताना किंवा एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असताना त्याच्यावर कारवाई करत असताना, प्रशासकीय कारवाई करत असताना आम्हाला ह्याची एक जाणीव झाली पाहिजे की तिथे इक्वॅलिटी इन लॉ आणि ऍडमिनिस्ट्रेशनचा प्रश्न उद्भवत होतो का नाही. त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जर आपल्याला लोकशाही जर यशस्वी करायची असेल तर ऑब्झर्वन्स ऑफ कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी पाहिजे. म्हणजे संवैधानिक नीतिमत्तेचा मुद्दा ते मांडतात. आणि संवैधानिक नीतिमत्तेला एवढं महत्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं मानतात की त्यांनी काही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं उदाहरण दिलं संवैधानिक नीतिमत्ता मांडत असताना की किती कालापर्यंत एखादा व्यक्ती हा त्या देशाचा प्रमुख असू शकतो. आणि त्यांनी असं मांडलं की ज्याच्यामध्ये जर खास करून आपल्याला संवैधानिक नीतिमत्ता असेल तर ही लोकशाही आहे. हे काय आपल्याला हेरिडिटरी पॉवर दिलेली नाहीत लोकांनी किंवा आपल्याला जन्मजात अशा प्रकारचं तर हयात या देशाचा प्रमुख करून ठेवलेलं नाहीये. ह्याच्याकडे सुद्धा आम्हाला बघणं मला वाटतं गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे असं मानतात की इन द नेम ऑफ डेमोक्रेसी देअर मस्ट बी नो टायरनी ऑफ द मेजॉरिटी ओव्हर द मायनॉरिटीज. म्हणजे लोकशाहीच्या नावाखाली बहुसंख्याक लोकांनी अल्पसंख्याक लोकांवर जुलूम करता कामा नये. मी अगोदर हा प्रश्न मांडला होता की आज जे प्रश्न येऊन ठेपलेले आहेत आपल्या देशामध्ये, अनेक कायदे असतील खास करून जे आज टीका टिप्पणीचे जे विषय आहेत किंवा क्रिटिसिझम जे विषय आहेत, ज्याच्यामध्ये वक्फ ऍक्ट असेल तर आपल्याला माहिती असतील किंवा वेगळ्या प्रकारचे सीए अशा प्रकारचे कायदे असतील किंवा आणखी याच्यापेक्षा व्यतिरिक्त कायदे असतील की जिथे अल्पसंख्याक समूहाचे हितसंबंध कुठेतरी त्याच्यावर बाधा येते की काय, अशी त्या समाजामध्ये त्या समूहामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणजे आपल्याकडे बहुसंख्याक लोकांकडे लोकशाहीमध्ये अधिकार असतात आणि त्यामुळेच आपण लोकशाहीला बहुसंख्यांचं सरकार म्हणत असतो किंवा मेजॉरिटीचं गव्हर्नमेंट असं म्हणत असतो. तर ह्याचाही विचार मला वाटतं आजच्या प्रसंगी आम्हाला करणं जास्त गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर असं म्हणतात की डेमोक्रेसी डज रिक्वायर द फंक्शनिंग ऑफ मॉरल ऑर्डर्स इन सोसायटी. आपल्या समाजामध्ये जर लोकशाही यशस्वी करायची असेल तर आम्हाला काय करावं लागेल तर आमच्या समाजामध्ये एक साधारणतः
नैतिक अधिष्ठान याच्यावर आमचं फंक्शनिंग चाललं पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की डेमोक्रेसी रिक्वायर्स पब्लिक कन्सायन्स, ज्याला मराठीमध्ये करत असताना लोकनिष्ठा फार महत्वाची. एखाद्या देशामध्ये जर लोकशाही यशस्वी करायची असेल तर लोकांमध्ये त्या अनुषंगाने लोकनिष्ठा महत्वाची आहे. लोकनिष्ठा म्हणजे काय, तर अन्यायाच्या विरोधात आंदोलनासाठी उभं राहणं आणि त्याच्याविषयी कर्तव्यनिष्ठा दाखवणे. बंधूंनो आणि भगिनींनो, मी आपल्याला सांगेल की लोकनिष्ठा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे की तो विचार आपल्याला हे बंधन करत नाही की जर एखाद्या दुसऱ्या समाजाच्या वर अन्याय झाला असेल तर मग तिथे आपण उभं राहता कामा नये. लोकशाहीच्या विषयी किंवा संविधानाच्या विषयी निष्ठा असणे म्हणजे कोणत्याही समूहाच्या अधिकाराविषयी जर काही प्रश्न निर्माण झाला असेल तर त्या अन्यायाच्या विरोधात सर्वांनी आंदोलनामध्ये उभं राहणं ही एक लोकशाहीची निष्ठा असते. आणि लोकनिष्ठा जर असेल तरच त्या देशामध्ये लोकशाही ही यशस्वी होते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणखी महत्वाच्या विषयाकडे मी आपल्याला घेऊन येतो आणि मग नंतर माझ्या या छोट्याशा संबोधनाचा समारोप करतो. माननीय प्राचार्यांनी आपल्या भूमिकेमध्ये आपल्या संबोधनामध्ये फार चांगला मुद्दा मांडला. मी प्राचार्यांचे त्याबद्दल खरंच अभिनंदन या प्रसंगी व्यक्त करेन की आपण जातीचा विषय मांडला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचा जातीसोबत संबंध मांडतात. आज आपण जर देशाची परिस्थिती बघितली तर आज आमच्या देशामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे. आम्ही जातीच्या वर विभागले गेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची मीमांसा तसं पाहिलं तर संविधान सभेमध्ये आपल्या पहिल्याच भाषणामध्ये 17 डिसेंबर 1946च्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केलेला होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची खरी रचना, खरा विचार आणि शेवटचा त्यांचा जर विचार आपण बघितला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मे 1956च्या आपल्या व्हॉइस ऑफ अमेरिका ह्यामध्ये पब्लिश झालेल्या लेखामध्ये दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात की a democracy is more than a form of government. It is primarily a mode of associated living. The root of democracy ought to be searched in the social relationship, in the term of associated life between the people who form a society. बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीला तसं पाहिलं तर सरकारच्या प्रकारापेक्षा फार भिन्न अशा प्रकारचं मानतात आणि ते असं मानतात की तो एक लोकशाही म्हणजे एक सहजीवनाचाच प्रकार आहे. आपण समाजामध्ये जे एकमेकांसोबत राहतो ते एकमेकांसोबत जसं राहतो त्या सहजीवनाच्या असोसिएटेड लिव्हिंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही मानतात. आणि मग बाबासाहेब आंबेडकर असं मानतात की तर त्या लोकशाहीचे जर बीज कुठं आपल्याला शोधायचे आहेत तर ते बीज आपल्याला सोशल रिलेशनशिप मध्ये किंवा सामाजिक आपल्या संबंधांमध्ये शोधावे लागतील. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे मग आपला फार गंभीर विचार मांडतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं मानतात की the existence of caste system is a standing denial of the existence of those ideals of society and therefore of democracy. म्हणजे याचा अर्थ एखाद्या देशामध्ये एखाद्या समाजामध्ये जर जाती व्यवस्था असेल तर ती जाती व्यवस्था ही लोकशाही मूल्यांना नाकारणारी अशा प्रकारची असते आणि पर्यायाने लोकशाहीलाच नाकारणारी ही एक जाती व्यवस्था असते. म्हणून मग लोकशाही ह्या लोकशाहीच्या यशस्वीसाठी भारतातील खास करून प्रॉस्पेक्टस ऑफ डेमोक्रेसी इन इंडिया असा थीम घेऊन ते विचार मांडत होते. आणि पुढे तो विचार मांडतात की स्पेशल फीचर ऑफ कास्ट सिस्टीम विच हॅव देअर एविल्स इफेक्ट ऑन विच मिलिटेड अगेन्स्ट डेमोक्रेसी. लोकशाहीच्या विरुद्ध जाणारे जे विचार असतात ते आहेत एक तर इनग्रेडेड इनइक्वॅलिटी, आपल्या समाजामध्ये विषमता असणे, समाज आणि आपले वर्ग आणि जाती ही रचना असणे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जातीची व्यवस्था जी आम्हाला खास करून लोकशाहीला अशी बाधक अशा प्रकारची असते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचं भविष्य सांगत असताना किंवा लोकशाहीचं ह्या देशामध्ये कसं एक फ्युचर असेल ते सांगत असताना शेवटचा विचार जो मांडतात या भाषणामध्ये किंवा ह्या लेखामध्ये, तर आम्ही काय करायला पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला काही उपाययोजना सुद्धा सुचवतात. आणि बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगतात की एकतर मग ही जाती व्यवस्था आम्हाला संपुष्टात आणावं लागेल. माननीय प्राचार्यांनी त्यावर जो जोर दिला खास करून जाती व्यवस्था आणि जातीमुळे मग आपल्या सर्व समाजाचे झालेले जे काही एकंदरीत वाताहत आहे, बाबासाहेब आंबेडकर असं मानतात की त्या जाती व्यवस्थेमुळे आमच्या लोकशाहीची सुद्धा वाताहत होते. आणि मग आम्हाला काय करावं लागेल तर आमच्या समाजामध्ये आम्हाला
हार्मोनियस सोशल ऑर्डर प्रस्थापित करावं लागेल, एक सौंदर्याची व्यवस्था प्रस्थापित करावं लागेल, लोकांना शिक्षण द्यावं लागेल. परंतु शिक्षण देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जरा शंका आहे. मग काय खरोखर शिक्षणामुळे जाती व्यवस्था जाईल का? तर शिक्षणामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये संभ्रम आहे. तो असा आहे की त्यांना असं वाटतं की एकतर जाईल किंवा जाणार नाही. कारण ज्या लोकांनी शिक्षणाच्या आधारावर जाऊन विद्वत्ता निर्माण केली त्याच लोकांनी जाती व्यवस्थेचा पुरस्कार केला, त्याच लोकांनी जाती व्यवस्थेला वाढ दिली किंवा जाती व्यवस्थेला वाढीस अशा प्रकारचं पूरक वातावरण निर्माण केलं. परंतु त्यांना असं म्हणायचंय की जर आपण खालच्या स्तरातील लोकांना शिक्षण दिलं तर त्या स्तरातील लोकांना शिक्षण मिळाल्यानंतर ते लोक आपल्या अधिकाराविषयी जागृत होतील आणि लोकशाहीमध्ये आपली एक महत्वाची भूमिका पार पाडतील आणि मग त्या अर्थानं म्हणजे खरं पाहिलं तर एक लोकशाही आम्हाला यशस्वी करता येऊ शकेल. मी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शेवटच्या संविधान सभेतील भाषणाकडे घेऊन येतो की जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये 25 नोव्हेंबर 1949 शेवटच्या भाषणामध्ये या देशातील लोकशाहीचं भवितव्य, या देशातील लोकशाहीची चिंता त्यांना जी भेडसावत होती ती भेडसावणारी चिंता मी आपल्या समोर व्यक्त करतो आणि मग या माझ्या भाषणाचा समारोप करेन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की ह्या देशामध्ये लोकशाही नवीन आहे असं नाहीये, म्हणजे या देशामध्ये लोकशाही नव्हतीच असंही नाही. तर त्यांनी बुद्ध आणि बुद्धाच्या काळाच्या अगोदरचे सुद्धा काही संदर्भ दिले की ह्या देशामध्ये लोकशाही होती, परंतु ह्या देशामध्ये लोकशाही काय गेली किंवा त्या लोकशाही ज्या अगोदर आमच्या देशामध्ये जी लोकशाही होती ती लोकशाही त्या देशामधून समूळ नष्ट का झाली तर त्याचे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या त्या भाषणामध्ये मांडलेली आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याकडे आपल्याला घेऊन जातात की मग नेमकं ह्या भारतातील लोकशाहीचं पुढचं भविष्य काय असेल आणि संविधानाअंतर्गत आम्ही जी लोकशाही जी प्रस्थापित केली आहे दुसऱ्यांदा लोकसत्ताक पद्धती भारत गमावणार आहे का, ह्याचे काही उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार चिंतन केलेलं होतं आणि त्यांना जी चिंता भेडसावत होती खास करून ते असं म्हणतात की ज्यावेळेस मी हा विचार करतो तर माझ्या मनामध्ये चर होतंय, माझ्या छातीमध्ये चर होतंय की ह्या एवढ्या मेहनतीने आपण जे संविधान प्रस्थापित केलंय किंवा तयार केलंय आणि त्या अंतर्गत जी लोकशाही स्थापन केलेली आहे ती लोकशाही जाणार, भारत गमावणार का कशा प्रकारे. जर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यायची असेल पुढे भारतात बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आम्हाला खालीलपैकी 3 गोष्टी केल्या पाहिजेत. आज सुद्धा ह्या गोष्टीला फार महत्व असे मानतो आणि म्हणून ते आपल्या समोर सांगणं मी जास्त महत्वाचं मानतो. बाबासाहेब असं मानतात की सामाजिक व आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी संवैधानिक मार्गाचा अवलंब आम्ही केला पाहिजे. आज जर आपण सारे प्रश्न बघितले की आमच्या अधिकारांचं मागणी करत असताना त्याची पूर्तता करत असताना कोणत्या प्रकारे हे मोर्चे धरण्याने निघतात आणि काय आम्ही संवैधानिक मार्गाचा अवलंब करतो का. स्वातंत्र्य हे किती मोठा व्यक्ती असला तरी सुद्धा त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. लोकशाहीमध्ये ह्या विचाराला फार महत्व आहे असं मी मानतो, कारण लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य महत्वाचे असतात आणि एखादा व्यक्ती किती मोठा असला तरी व्यक्तिपूजेच्या विषयक हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मांडतात आणि ते असं म्हणतात की मग आम्हाला व्यक्ती किती मोठा झाला तरी सुद्धा त्याच्या चरणावर आपले स्वातंत्र्य अर्पण करता कामा नये. आणि शेवटचा आणि महत्वाचा विषय तो मांडतात की राजकीय लोकशाहीचं सामाजिक लोकशाहीमध्ये परिवर्तन शक्य तेवढ्या लवकर आम्ही केलं पाहिजे, कारण जर एखाद्या लोकशाहीला, राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचं अधिष्ठान नसेल तर ती लोकशाही यशस्वी होणारच नाही. म्हणजे सामाजिक लोकशाही म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग आणि तो जीवन जगण्याचा मार्ग कोणता आहे तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या संविधानामध्ये देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखी आपल्याला जो महत्वाचा इशारा, गर्भित इशारा देतात की ह्या भारताचं जर भवितव्य आपल्याला टिकवायचं असेल एक राष्ट्र म्हणून, एक यशस्वी लोकशाही राष्ट्र म्हणून, तर आम्हाला शक्य तेवढ्या लवकर हे जातीचं उच्चाटन केलं पाहिजे. आज आमच्या समाजामध्ये लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अनेक प्रश्न आहेत असं मला वाटतं. अनेक प्रश्न असतील ते प्रश्नावर जातात त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडला की आज लोकशाहीमध्ये आम्ही जे मतदान करतो ते जाती धर्माच्या आधारावर मतदान होतात, तिथे आम्ही लोकशाहीचा पाडाव करतो की काय असे मला भीती वाटते. म्हणजे आम्ही एखाद्या पक्षाच्या अजेंडावर जात नाही, एखाद्या उमेदवाराच्या कार्यकर्तृत्वावर जात नाही, तर त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता आहे ह्याच्यावर आम्ही मतदान करतो आणि मग लोकशाहीला आम्ही
अयशस्वी करतो की काय अशी मला भीती वाटते. दुसऱ्या अनुषंगाने आणखी मी एक गंभीर बाब आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, ती अशी की आपल्या संविधानांतर्गत जी लोकशाही आली आणि त्याच्या अंतर्गत ज्या अनुसूचित जाती आणि जमातींना राखीव जागा दिलेल्या आहेत आणि आता अलीकडे जी घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये महिलांना 33% राखीव जागांचं प्रावधान आपण संविधानामध्ये केलेलं आहे. परंतु ह्यामधून आम्हाला असा अनुभव आहे की राखीव जागांमधून अनुसूचित जाती आणि जमातींचे खरे प्रतिनिधी सभागृहामध्ये पोहोचतात का त्यांचे जर खरे प्रतिनिधी जात नसतील तर आम्ही मग त्यांना काय आमच्या संविधानाअंतर्गत प्रस्थापित झालेल्या लोकशाहीमध्ये स्थान नाकारतो का नाही, त्यांच्या प्रतिनिधित्वाचा अधिकारच आपण नाकारतो की नाही, असा एक प्रश्नही आपल्या समोर निर्माण होईल. म्हणजे त्यांचं जर खरं प्रतिनिधित्व सभागृहामध्ये जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा मला वाटतं आज आम्हाला संविधानाच्या अभ्यासकांना, राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना, तुमच्या लोकप्रशासनाच्या अभ्यासकांना त्यावर अभ्यास करण्याची गरज आहे, त्यावर काही मार्ग शोधण्याची गरज आहे. अल्पसंख्याकांना समानतेच्या वागणुकीच्या अनुषंगाने, अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाच्या अनुषंगाने सुद्धा मला वाटतं आज अनेक शंका आणि कुशंका व्यक्त होत आहेत. आणि आम्हाला आज कुठेतरी लोकशाही भारतामध्ये अल्पसंख्याक समाजाला सुद्धा आश्वासित करावं लागेल की आमच्या बहुसंख्यांसारखंच त्यांना सुद्धा या भारताच्या संविधानाअंतर्गत लोकशाही जी स्थापन झाली आहे त्यामध्ये त्यांच्याही अधिकाराला स्थान आहे, त्यांच्या अधिकाराचं संवर्धन होणारच आहे. त्यासोबत मी आपल्याला शेवटचा एक महत्वाची गोष्ट जो बाबासाहेब आंबेडकरांनी इशारा दिला होता की लोकशाहीद्वारे हुकुमशाही येण्याची भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली होती. आणि आज ज्यावेळेस आम्ही इथून पुढच्या भारतामधली लोकशाही कशी असेल, ती खरोखर लोकांसाठी चालवलेली लोकशाही असेल का एखाद्या लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात की रक्ताचा कोणताही थेंब न थांबता क्रांती येण्यासाठी आमची लोकशाही चालेल का, मग आमची लोकशाही धार्मिक हुकुमशाहीकडे जाणारी अशा प्रकारची असणार आहे इथून पुढे, ह्यावर सुद्धा अभ्यासकांनी विचार करणं आणि त्याच्यावर मार्ग काढणं गरजेचं आहे. आज आणखी दुसरा प्रश्न आमच्या समूहामध्ये आज आपल्या लोकशाहीमध्ये जो आलेला आहे, खास करून ज्याच्यावर आज जी मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे ती आहे वन नेशन वन इलेक्शन. आज वन नेशन वन इलेक्शन हा जो प्रस्ताव येऊ घातलेला आहे, मला वाटतं ह्यामध्ये आम्ही स्टॅबिलिटीला जास्ती महत्व देत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाअंतर्गत जी लोकशाही प्रस्थापित केलेली होती त्यामध्ये आम्ही स्थैर्यापेक्षा जबाबदारीला फार महत्व दिलं होतं. आणि संविधान निर्मात्यांनी जर मग आमच्या संविधानाअंतर्गत अशा प्रकारची लोकशाही प्रस्थापित केली असेल की ज्यामध्ये आम्ही सरकारच्या स्थैर्यापेक्षा सरकारच्या जबाबदारीला जर जास्ती महत्व दिलं असेल तर मग आज आम्ही कोणत्या लोकशाहीकडे किंवा अध्यक्षीय लोकशाहीकडे किंवा इरिस्पॉन्सिबल किंवा बेजबाबदार सरकारकडे चालना करत आहोत का, या अशा अनेक प्रश्न माझ्यासारख्या संविधानाच्या अभ्यासकांच्या डोक्यात येत असतात. आणि मी आज असं मानतो की ह्या प्रसंगी आपण ह्या राष्ट्रीय वेबिनारमध्ये आपण सर्व जे विद्वान, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित झालेलो आहात. आज या नक्कीच आजच्या आपल्या संविधानाअंतर्गत प्रस्थापित झालेल्या लोकशाहीच्या वर जी आव्हानं आहेत त्यावर नक्कीच चिंतन करणार, त्यावर काही चांगला मार्ग शोधणार, मध्यम मार्ग शोधणार बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे, अशी मला खात्री आहे. आणि आज या प्रसंगी मी आपल्याकडून तशी आशा बाळगतो. आयोजकांनी मला आपल्या समोर येण्याची संधी दिली त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी मला आतापर्यंत ऐकलं आणि एक त्याच्यावर नक्की मंथन करण्याचा विचार केला असणार, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. संविधानामध्ये सर्व धर्म, जाती, भाषा व प्रांत यांना समान मानले गेले आहे. यात लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसारख्या मूल्यांना देखील प्राधान्य दिलेले आहे. त्यापैकी लोकशाहीचा चिकित्सक विचार आपल्यासमोर सरांनी खूप सविस्तररित्या मांडलेला आहे. तसेच लोकशाहीचे जो 2 आधारस्तंभ आहेत ते देखील कसे कार्यरत आहेत ते देखील आपल्याला सरांनी एकदम सविस्तररित्या सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विविध भाषणांमधून लोकशाहीचे जे 7 विचार आहेत किंवा लोकशाही म्हणजे काय हे प्रत्येक भाषणाच्या माध्यमातून त्यांनी कसं समजावून सांगितलेले आहे याचा देखील सविस्तर विश्लेषण सरांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने सरांना धन्यवाद देते. व यानंतर लोकप्रशासन विभाग प्रमुख मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम
डॉक्टर विलास गायकवाड सरांना मी अशी विनंती करते की त्यांनी संविधान निर्मितीच्या प्रक्रियेतील महिलांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन करावे. डॉक्टर विलास गायकवाड सर. डॉक्टर विलास गायकवाड सर. सर आवाज येतो? हॅलो. हाय. तर या राष्ट्रीय एक दिवसीय वेबिनार मध्ये जो की आपण भारतीय संविधान आणि आव्हाने या विषयावर केला आहे, या राष्ट्रीय वेबिनारचे आयोजक ॲडव्होकेट BD हंबर्डे महाविद्यालय आष्टी आणि कालिका देवी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शिरूर, तसेच या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर निंभोरे सर, खंदारे सर, आयोजक जाधव सर, आणि आपण ज्यांचं विवेकपूर्ण आव्हाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिप्रेक्ष्यातून आपणासमोर मांडलेली आहेत. अत्यंत अभ्यासपूर्ण असं व्याख्यान सरांनी दिलं. मलाही यातील बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या, त्या गोष्टी मला ज्ञात झाल्या, त्याबद्दल मी सरांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आजच्या या राष्ट्रीय वेबिनारमध्ये मला जो आमचे मित्र भगवान वाघमारे सर यांनी जो विषय दिलेला आहे तो आहे भारतीय संविधानाच्या निर्मितीत महिलांचं योगदान. मित्र हो, आपणाला सर्वांना माहितीच आहे की भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 ला लागू झालं. यावर्षी म्हणजे 2025 मध्ये आपण भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचं 75 वर्ष आपण साजरं करत आहोत. ज्या मनुस्मृतीने सामाजिक विषमतेवर आधारित गैरलागू शासन व्यवस्था निर्माण केली होती, तिला कायदेशीर तडा देण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. खऱ्या अर्थाने मानव मुक्तीचा ग्रंथ म्हणून भारतीय संविधानाकडे आपण पाहतो. संविधानाच्या या 75 वर्षाच्या यशस्वी वाटचालीची अनुभूती आपण घेत आहोत. समाज जीवन ठेवण्यासाठी अनन्यसाधारण क्षमता असलेल्या भारतीय संविधानामध्ये आपल्याला प्रामुख्याने महात्मा फुले असतील, त्यानंतर महात्मा फुलेंचा उदारमतवादीवाद, त्यानंतर शाहूंचा समानतेचा आग्रह, गांधींची अहिंसा, नेहरूंचं समाजकारण राजकारण, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी प्रत्यक्षरित्या अनुभवलेलं आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास, वैचारिक मांडणी आणि शोषण व्यवस्थेविरुद्धची चीड, मानवमुक्तीचा ध्यास, या सबंध गोष्टींचा ज्यामध्ये समावेश आहे असं आपलं भारतीय संविधान. या संविधानाची आपण 75 वर्षापासून अंमलबजावणी करत आहोत. काय मिळालं, काय त्यातून नुकसान झालं, त्यानंतर आपल्या समोर काय आव्हाने आहेत, या अनुषंगाने आदरणीय मोरे सर आमचे वाशिमचे सुपुत्र आहेत, तर मोरे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये आपण 389 संविधान सभेमध्ये सदस्य होते, त्यापैकी 15 महिला या सदस्य होत्या, आणि त्या सबंध महिलांनी भारतीय घटना समितीच्या सर्व चर्चासत्रामध्ये भाग घेऊन अनेक विषयावर सांगोपांची चर्चा करून निर्भीड असं मत त्यांनी मांडलेलं होतं. महिलांच्या हक्कापासून ते अल्पसंख्याकांच्या हक्कापर्यंत, कामगारांच्या हक्कापर्यंत या सबंध बाबीवर त्यांनी चर्चा केली होती. प्रामुख्याने मी जास्त वेळ न घेता तुम्हाला अगदी थोडक्यात या 15 महिलांच्या अनुषंगाने माहिती सांगेन, जेणेकरून आतापर्यंत या महिला ज्ञात नव्हत्या. खरं योगदान खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे आपल्याला सर्वांना माहित आहे, परंतु मोठ्या मनाने सुद्धा बाबासाहेबांनी या ज्या काही महिला आहेत या महिलांनी सुचविलेल्या शिफारशींची तरतूद आपल्या संविधानामध्ये केली होती. बाबासाहेबांचं खूप मोठेपण होतं, आणि त्या अनुषंगाने या महिला कोणकोणत्या आहेत, तर त्यामध्ये दुर्गाबाई देशमुख असेल, रेणुका रे, हंसाबेन मेहता, दक्षी यांनी वेलायुद्धन, बेगम एजाज रसूल, पूर्णिमा बॅनर्जी, राजकुमारी अमृत कौर, अम्मू स्वामीनाथन, लीला रॉय, सरोजिनी नायडू, मालती चौधरी, डॉक्टर विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, एनी मास्कारेन, कमला चौधरी, अशा 15 महिला भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये यांचं योगदान आहे. प्रामुख्याने यातील एक महिलांचा आपण अगदी थोडक्यात आपल्याला मी माहिती सांगेन, त्यांनी काय शिफारशी केल्या आणि बाबासाहेबांनी त्या शिफारशींचा स्वीकार कशा पद्धतीने केला. त्यातलं पहिलं नाव आहे दुर्गाबाई देशमुख. आपल्याला सर्वांना माहिती आहे, एकेकाळी समाज कल्याण मंडळाच्या त्या अध्यक्ष होत्या.
भारतीय राज्यघटना मसुदा समितीवर त्यांची निवड झाली होती. वयाच्या 12 वर्षापासून त्यांनी असहकार चळवळीमध्ये भाग घेतला होता, मिठाच्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला होता. त्याचबरोबर प्रामुख्याने भारतीय संविधानामध्ये निराधार मुलं असतील, युवक असतील, यांचं संरक्षण करण्याच्या अनुषंगाने तरतुदी असाव्यात अशा प्रकारचा आग्रह या दुर्गाबाई देशमुख यांचा होता. वन्य प्राणी असतील, पक्षी असतील, यांच्या संरक्षणासाठी संविधानामध्ये स्वतंत्र कायदे तरतुदी कराव्यात अशी त्यांची सूचना होती. या सूचनेचा प्रभाव भारतीय राज्यघटनेतल्या 42व्या घटना दुरुस्तीनंतर कलम 39 ख मध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर राज्यपालाची निवड थेट निवडणूक पद्धतीने झाली तर या निवडीचे राजकारण होईल, म्हणून राज्यपालाची निवड ही राष्ट्रपतींनी करावी. त्याचबरोबर उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे स्वतंत्र भारताचे नागरिकच असावेत. त्याशिवाय भारतीय संविधानाच्या रक्षणाची अंतिम जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयावर असावी अशा प्रकारचा आग्रह सुद्धा दुर्गाबाई देशमुख यांनी संविधान सभेकडे केलेला होता. त्याशिवाय राज्यसभा सदस्यांचं वय 35 वरून 30 करावं अशा प्रकारची मागणी सुद्धा त्यांनी केली होती. स्त्रियांना संपत्तीमध्ये समान हक्क मिळावा या अनुषंगाने सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते, आग्रह केला होता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संस्कृत भाषेऐवजी संस्कृत प्रभावित हिंदी भाषेऐवजी सर्वसामान्यांना समजेल अशी हिंदी कार्यालयीन भाषा आपल्या या व्यवहारात वापरावी अशा प्रकारची शिफारस सुद्धा मागणी सुद्धा त्यांनी केली होती. तसेच घटनेच्या कलम 25(2)(ब) मध्ये कोणत्याही शब्दाऐवजी सर्व हा शब्द समाविष्ट करावा अशा प्रकारची मागणी दुर्गाबाई देशमुख यांनी केली होती. त्याचा अर्थ असा होतो, पहा, पूर्वी असं होतं, कोणत्याही समूहातील किंवा वर्गातील व्यक्तींना सार्वजनिक धार्मिक स्थळे यामध्ये मुक्त प्रवेश मिळेल. तर त्याच्याऐवजी कोणत्याही शब्दाच्या ऐवजी सर्व हा शब्द त्यांनी उल्लेख करण्यास मागणी केली आणि त्यावेळेस पासून सर्व समूहातील अशा प्रकारचा उल्लेख एकंदरीत या संविधानामध्ये घेण्यात आला. एकूणच काही कलमाच्या बाबतीत संदिग्धता होती, ती संदिग्धता आणि किचकटपणा कमी होऊन अधिकाधिक स्पष्टपणा निर्माण करण्यात प्रामुख्याने दुर्गाबाई देशमुख यांचं योगदान होतं. दुसरे आहेत रेणुका रे. रेणुका रे या पश्चिम बंगाल प्रांताच्या प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड भारतीय संविधान सभेवर झाली होती. कलम 16 सध्याचं कलम 28च्या निर्मितीवेळी चर्चेत भाग घेताना त्यांनी शिक्षण क्षेत्रात शासनमान्य अनुदानित संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण घेण्याची सक्ती नसावी अशी सूचना त्यांनी मांडली होती आणि ती सूचना मान्य केली गेली होती. त्याचबरोबर ज्याप्रमाणे चीनने आपल्या अंदाजपत्रकामध्ये शिक्षणासाठी विशिष्ट अशा खर्चाची तरतूद केली होती, त्याच पद्धतीने भारतीय संविधानामध्ये सुद्धा शिक्षणामध्ये भारतीय अंदाजपत्रकामध्ये शिक्षणासाठी विशिष्ट तरतूद करावी अशा प्रकारची मागणी रेणुका रे यांनी केली होती. त्याशिवाय रेणुका रे यांचं एक महत्वाचं आणखीन एक कार्य आपल्याला म्हणता येईल की दुहेरी नागरिकत्वाला यांनी विरोध केला होता. देशाची एकता व अखंडता अबाधित राहायची असेल तर एकल नागरिकत्वाचा स्वीकार करावा अशा प्रकारची मागणी त्यांनी केली होती. त्याचबरोबर कलम 13 सध्याचं कलम 23 मधील श्री दास यांनी सुचवलेल्या दुरुस्तीच्या चर्चेच्या वेळी भाष्य करताना त्या असं म्हणाल्या होत्या की देवदासी आणि वेश्यावृत्ती या देशातील अतिशय गंभीर सामाजिक समस्या असून याचं निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. एकंदरीत स्त्रियांच्या लैंगिकतेवर बोलणाऱ्या, स्पष्टपणे आणि उघडपणे बोलणाऱ्या रेणुका रे या पहिल्या महिला संविधान सभेमध्ये होत्या. भारतीय महिलांची स्थिती जगात सर्वात अन्यायकारक असल्याचं त्यांनी अगदी सर्वांसमोर ठणकावून सांगितलं होतं. म्हणजे त्या काळी भारतीय महिला पुढे घेऊन जाता येईल यासाठी आपण प्रयत्न करा अशा प्रकारची मागणी रेणुका रे यांनी केली होती. इंग्लंडमध्ये पत्रकारिता आणि समाजशास्त्राचं त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं. भारतीय राज्यघटना समितीतील एक सक्रिय प्रखर स्त्रीवादी सदस्य म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. मूलभूत अधिकार उपसमिती असेल, सल्लागार समिती असेल, प्रांतीय संविधान समिती असेल, राष्ट्रध्वज समिती असेल, अशा वेगवेगळ्या समित्यावर त्या सदस्य होत्या. 1948 मध्ये त्यांनी भारतीय स्त्रियांचे अधिकार व कर्तव्य यासंबंधी एक मसुदा तयार केला होता आणि या मसुद्याचा प्रभाव संयुक्त राष्ट्रसंघाने मंजूर केलेल्या 1948च्या मानवाधिकार जाहीरनाम्यावर दिसून येतो. हंसाबेन मेहता यांची भारतीय राज्यघटना समितीसमोर महत्वाची मागणी म्हणजे समान नागरिक कायदा हा त्यावेळेस लागू करावा अशा प्रकारची मागणी होती. परंतु काही लोकांच्या विरोधामुळे त्यावेळेस समान नागरिक कायदा मंजूर झाला नाही. हंसाबेन मेहता यांनी स्त्री पुरुष समानतेच्या तत्वाला आपल्या भाषणामध्ये नेहमीच अग्रक्रम दिलेला होता. प्रामुख्याने एक भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये त्यांनी एक मोठा बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यामध्ये असं वाक्य होतं, ऑल मेन आर बोर्न फ्री अँड इक्वल. हे वाक्य बदलून त्यांनी ऑल ह्युमन बीइंग आर बोर्न फ्री अँड इक्वल असा बदल करण्यास त्यांनी भाग पाडलं. म्हणून भारतीय संविधानाच्या या निर्मितीमध्ये हंसाबेन मेहताचं सुद्धा महत्वाचं योगदान आहे. याचा अर्थ असा होतो की पूर्वी असं होतं, सर्व पुरुषांना जन्मतः स्वातंत्र्य आणि समानतेचा अधिकार असतो,
परंतु त्यांनी अशी तरतूद करायला लावली की सर्व विषयाच्या ऐवजी सर्व व्यक्तींना जन्मतः स्वातंत्र्य आणि समानतेचा अधिकार असतो, अशा प्रकारची तरतूद हंसाबेन मेहता यांनी करायला लावली. म्हणजे किती मोठं योगदान हंसाबेन मेहता यांनी. त्यानंतरच्या चौथ्या महिला होत्या दक्षी आणि वेलू युद्धन. या कोचीन मतदारसंघातून भारतीय संविधान सभेवर आलेल्या सदस्य होत्या. घटना समितीतील एकमेव दलित स्त्री सदस्य होत्या. यांच्यावर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता. हिंदू कोडबिलाचं जोरदार समर्थन करणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. आपण फक्त भारतीय संविधानाची निर्मिती करू नये तर सर्वसामान्यांना जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन बहाल करावा, अशा प्रकारची आणि तशा प्रकारचं संविधान निर्माण करावं यावर त्यांनी भर दिलं होतं, यावर त्यांनी मत आपलं मांडलेलं होतं. दलितांना राजकीय क्षेत्रामध्ये वसाहतवादाप्रमाणे वागवलं जाऊ नये, त्यांना गुलामगिरीच्या शोषणातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, अशा प्रकारची विनंती सुद्धा सूचना सुद्धा त्यांनी केली होती. राज्यघटनेचा मसुदा तयार झाल्यानंतर तो स्वतंत्र भारताच्या जनतेसमोर मांडावा अशी क्रांतिकारी सूचना त्यांनी केली होती. मसुदा तयार झाला, तो तयार झाल्याच्या नंतर तो केवळ दस्त्यात राहू नये, गुलदस्त्यात राहू नये, तर तो जनतेसमोर आला पाहिजे, अशा प्रकारची मागणी दक्षी यांनी वेलू युद्धन केली होती. अस्पृश्य विरोधात मोठा लढा यांनी उभा केलेला होता, म्हणूनच वेलू युद्धन दक्षी यांचं अत्यंत महत्वाचं योगदान आपल्या या संविधान सभेमध्ये आहे. त्यानंतर आहे पाचवं नाव आहे बेगम एजाज रसूल. बेगम एजाज रसूल या घटना समितीतील एकमेव आणि प्रथम मुस्लिम स्त्री सदस्य होत्या. अल्पसंख्याकांची अधिकार समिती असेल त्या समितीच्या त्या सदस्य होत्या. मुस्लिमांना धर्माच्या आधारावर संसदेत राखीव जागा असू नयेत यासाठी त्या आग्रही होत्या. त्याचं कारण असं आहे कारण धर्माच्या नावावर निवडणुका खेळल्या जातील, पुढे चालून धर्माच्या नावावर सर्व काही भारतामध्ये निर्माण होईल आणि हा मोठा धो आहे असं त्यांनी त्या काळामध्ये सांगितले. आज आपण पाहतो धर्माच्या नावावर किती मोठ्या प्रमाणात बोंबा केल्या जात आहेत. त्याचबरोबर संसदेत ज्यावेळी एक सर्वात महत्वाची सूचना बेगम रसूल यांनी केलेली होती, संसदेत ज्यावेळी एखादं विधेयक मंजूर होईल आणि मान्यतेसाठी राष्ट्रपतीकडे जाईल त्यावेळी राष्ट्रपतीच्या विवेकाधिकारावर सुद्धा बंधन असली पाहिजेत, त्यांच्यावर सुद्धा नियंत्रण असले पाहिजेत अशी सूचना त्यांनी केली. मग त्यासाठी काय केलं जाऊ शकतं तर संसदेत मंजूर झालेल्या विधेयकाला ज्याप्रमाणे राष्ट्रपती नकार देऊ शकतात किंवा त्यात बदल सुचवून माघारी पाठवू शकतात त्याप्रमाणे राष्ट्रपतींनी सुचविलेले बदल स्वीकारून जर ते विधेयक दुसऱ्यांदा राष्ट्रपतीच्याकडे गेले तर त्याला संमती देणे राष्ट्रपतींना बंधनकारक असेल. म्हणजे संसदेने जर परत ते मंजूर करून राष्ट्रपतीकडे पाठवलं तर त्याला मंजुरी देणं हे राष्ट्रपतीवर बंधनकारक असेल, अशा प्रकारची विनंती सूचना यांनी संविधान सभेमध्ये केली होती. अशा प्रकारचे काही ठोस निर्णयाचं कायद्यात रूपात होण्यात या बेगम एजाज रसूल यांचं सर्वात महत्वाचं योगदान आहे. या मुस्लिम लीगच्या विघटनानंतर काँग्रेसमध्ये आलेल्या 1969 ते 71 या दरम्यान समाज कल्याण आणि अल्पसंख्याक मंत्री म्हणून सुद्धा यांचं योगदान महत्वाचं आहे. त्यानंतर आहे सर्वात महत्वाचं नाव पूर्णिमा बॅनर्जी. पूर्णिमा बॅनर्जी या अलाहाबाद मधील भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य होत्या, सचिव होत्या. सत्याग्रह या तत्वावर त्यांचा श्रेणीच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी भारतीय संविधानामध्ये कोणते बदल करण्यासाठी विनंती केली असेल तर ते म्हणजे शिक्षण आणि रोजगार या दोन गोष्टी मूलभूत अधिकारात समाविष्ट असाव्यात, याबाबत त्या नेहमी आग्रही होत्या. त्यांच्या प्रत्येक चर्चेमध्ये धर्मनिरपेक्षता हा मुद्दा केंद्रस्थानी होता. त्यांच्यामध्ये अनुदानित शाळातील अभ्यासक्रमात धर्माचा तुलनात्मक समावेश केल्यास विद्यार्थ्यांना धर्माचे मूळ तत्वज्ञान समजेल आणि धर्माच्या बाबतीत संकुचित संकल्पनेला आळा बसेल, अशा प्रकारची मागणी त्यांनी पूर्णिमा बॅनर्जी यांनी केली होती. आणि सर्वात महत्वाचं एक, आपण आता भारतीय संविधानाचं सुरुवातीला एक गीत भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेवर ऐकले, त्यामध्ये आम्ही भारताचे लोक हा शब्द, हे 3 शब्द आलेले आहेत. या 3 शब्दामध्ये या 3 शब्दाची सूचना ही पूर्णिमा बॅनर्जी यांनी केली होती संविधान सभेकडे. आम्ही भारताचे लोक असं प्रास्ताविकेमध्ये 3 शब्द घालावे अशा प्रकारची सूचना विनंती पूर्णिमा बॅनर्जी यांनी केली होती आणि त्यांची विनंती मान्य केली आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आम्ही भारताचे लोक हे 3 शब्द टाकले गेले. त्यानंतर राज्यसभेची भूमिका असेल, त्याची उपयोगिता असेल, या बाबतीत सुद्धा त्यांनी संविधान सभेमध्ये विचार व्हावा, त्यावर मंथन व्हावं अशा प्रकारची विनंती केली होती. राज्यसभेतील सदस्यांची नियुक्ती राजकीय संबंधाच्या बळावर न करता किंवा आर्थिक श्रीमंतीच्या आधारावर न करता कायदेशीररित्या यांची तरतूद सदस्यांची नियुक्ती करावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली होती. कारण त्याचं कारण असं आहे की या पार्श्वभूमीतून आलेले सदस्य राष्ट्रहितासाठी निश्चितच करणार नाहीत. हे आपल्याला त्या काळी पूर्णिमा बॅनर्जी यांनी सांगितलं होतं, पण आज काय अवस्था आहे आपल्याला माहिती आहे. राज्यसभा असेल, विधान परिषद असेल, यातील सदस्यांची नियुक्ती कशी होते हेही आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे. संविधान स्वीकृतीच्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणात देशातील मौल्यवान खनिजे असतील, त्याचबरोबर महत्वपूर्ण उद्योगधंद्यावर सरकारचं पूर्णतः नियंत्रण असावं
आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधीच्या काळामध्ये सरकारीकरण केलं होतं आणि नंतरच्या काळामध्ये अनेक उद्योगधंद्याचा असेल, बँकाचा असेल, खाजगीकरण करण्याचा घाट सरकारने घातलेला आहे. ही निश्चितच देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून नाही. त्याचबरोबर पूर्णिमा बॅनर्जी यांचं एक महत्वाचं योगदान होतं की निवडणुकामध्ये महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका सुद्धा पूर्णिमा बॅनर्जी यांची होती. त्यानंतरचं नाव आहे राजकुमारी अमृत कौर. राजकुमार अमृत कौर या सीपी अँड बेरार प्रांताच्या प्रतिनिधी होत्या. राज्य घटना समितीच्या स्थापित अर्थ आणि कर्मचारी तसेच राष्ट्रध्वज समितीच्या त्या सदस्य होत्या. आपला राष्ट्रध्वज फक्त खादी कापडाचा व हाताने विणलेल्या सुताचाच असावा असा आग्रह त्यांनी संविधान सभेकडे मांडलेला होता. महिलांना विशेष न्याय नको, राजकीय, सामाजिक, आर्थिक समानता द्या, अशा प्रकारची मागणी त्यांनी केली होती. त्याचबरोबर महिलांच्या आरोग्यावर विशेष काम यांनी राजकुमारी अमृत कौर यांनी केलं होतं. त्याचबरोबर सेपरेट इलेक्टोरल पद्धतीला त्यांनी विरोध केला होता. त्या भारताच्या प्रथम आरोग्य मंत्री म्हणून सुद्धा आपण त्यांच्याकडे पाहतो. आज देशामध्ये जे काही एम्स हॉस्पिटल आहे त्या एम्स हॉस्पिटलच्या संस्थापक सदस्यही म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. त्यानंतरचं नाव आहे अम्मू स्वामीनाथन. केरळमधील पालघर जिल्ह्यातील अम्मू स्वामीनाथन या मद्रास प्रांतातून संविधानावर आलेल्या होत्या. 24 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत केलेल्या भाषणात त्या म्हणाले होते की भारत आपल्या स्त्रियांना समान अधिकार देत नाही असे परक्यांचे मत आहे, पण आपण आता आणू शकतो की जेव्हा भारतीय लोकांनी स्वतःच्या संविधानाची रचना केली तेव्हा त्यांनी देशातील इतर नागरिकांप्रमाणे महिलांना देखील समान अधिकार दिले. एकंदरीत बाबासाहेबांना जे काही संविधान तयार केलं होतं त्या संविधानाला एक प्रकारे एकमुखी पाठिंबा अम्मू स्वामीनाथन यांनी दिलं होतं. महिलांच्या अनुषंगाने ज्या काही तरतुदी केल्या होत्या त्या तरतुदीच्या अनुषंगाने महिलांना आता इथून पुढे सन्मानाची वागणूक मिळेल अशा प्रकारची भूमिका अम्मू स्वामीनाथन यांनी घेतलेली होती. एकंदरीत संविधान सभेमध्ये महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत यासाठी या अम्मू स्वामीनाथन आग्रही होत्या. त्यानंतरच नाव आहे लीला रॉय. लीला रॉय ह्या फार काळ राज्यघटनेच्या मसुदा समितीवर रमल्या नाहीत, कारण भारत पाकिस्तानची फाळणी होण्यासाठी त्यांचा पूर्णतः विरोध होता आणि भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यामुळे त्या उद्विग्न झाल्या आणि त्यांनी त्या उद्विग्नेतून आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. परंतु लीला रॉय यांची भूमिका सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या महिला उपसमितीच्या त्या सदस्य होत्या. भारत सोडण्यापूर्वी नेताजींनी त्यांच्या पक्षाची संपूर्ण जबाबदारी या लीला रॉय यांच्याकडे दिलेली होती. त्यानंतरचं नाव आहे सरोजिनी नायडू. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतातील पहिल्या महिला राज्यपाल म्हणून आपण सरोजिनी नायडूकडे पाहतो. त्यांच्या प्रेरणेतूनच अनेक महिलांना आंदोलनात सहभागी होता आलं. महिलांनी घराबाहेर पडून बोलायला हवं, प्रश्न विचारावेत यासाठी त्या नेहमी आग्रही होत्या. महिलांना चळवळीमध्ये आणणं, त्यांच्या हक्कासाठी लढणं यासाठी सरोजिनी नायडू नेहमी प्रयत्न करत होत्या. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील त्या एक महत्वाच्या नेत्या होत्या. संविधान सभेत त्या बिहार प्रांताचं प्रतिनिधित्व करत होत्या. त्याशिवाय भारतीय राष्ट्रध्वज समितीच्या सदस्य होत्या. राष्ट्रध्वज स्वीकृतीच्या वेळी केलेल्या भाषणात त्या म्हणाल्या की जात, धर्म, स्त्री, पुरुष या आधारे देशाचे प्रतिनिधी निवडले जाऊ नयेत. आताच मोरे सरांनी सांगितले की आपल्या देशामध्ये आज जी निवड होत आहे जात आणि धर्म पाहून निवड होत आहे हे निश्चितच भारतीय संविधानासमोर एक आव्हान आहे किंवा एक शोकांतिका आहे. परंतु त्या काळामध्ये या महिलांनी असं सुचवलं होतं की जात, धर्म या पलीकडे जाऊन व्यक्ती निवडला जावा, सदस्य निवडला जावा, जेणेकरून भारतीय व्यवस्थेला न्याय देण्याचं काम तो व्यक्ती करेल. त्यानंतरचे नाव आहे मालती चौधरी. महिलांच्या त्याचबरोबर आणण्यात मालती चौधरी यांची भूमिका महत्वाची होती. स्त्रियांनी अंधश्रद्धेमध्ये गुरफटून न राहता त्यातून स्त्रियांची सुटका व्हावी आणि त्याचबरोबर सामाजिक सुधारणेसाठी वेगवेगळे कायदे व्हावेत यासाठी मालती चौधरी आग्रही होते. म्हणजे त्या काळामध्ये 1947-48च्या काळामध्ये मालती चौधरी या महिलांना विनंती करत होत्या की आपण अंधश्रद्धेतून बाहेर आलं पाहिजे, आपण सशक्त झालं पाहिजे, न्यायासाठी लढलं पाहिजे. ही भूमिका मालती चौधरी यांनी त्या काळामध्ये मांडलेली होती. त्याशिवाय नंतरचं नाव आहे डॉक्टर विजयालक्ष्मी पंडित. आपल्याला सर्वांना माहिती आहे डॉक्टर विजयालक्ष्मी पंडित या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बहीण होत्या. संविधानात महिलांचे अधिकार सुनिश्चित करण्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती. त्यानंतर आपल्या वास्तविकरित्या संविधान सभेमध्ये ह्या जास्त काळ फार काळ टिकल्या नाहीत, कारण रशियातील भारतीय राजदूत म्हणून त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी एकदाच भारतीय संविधान सभेसमोर आपलं भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये असं सांगितलं की वसाहतवादातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्या अनेक देशातील जनते वाघमारे सर. हां सरांचा आवाज बंद झाला.
टेक्निकल अडचण निर्माण झालेली आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये सर जॉईन होतील. हा सर. ओके ओके, स्टार्ट सर, स्टार्ट. आवाज हा, आवाज येते सर? कंटिन्यू. हा, यस यस, कंटिन्यू करा सर. आवाज येते सर? यस यस. हा, सुचेता कृपलानी आपल्याला, हा, सुचेता कृपलानी या आपल्याला माहिती आहे, ते भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आपण म्हणून ओळखतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे बी कृपलानी यांच्या त्या पत्नी होत्या. स्वतंत्र भारतातील त्या पहिल्या मुख्यमंत्री असून त्यांचं योगदान भारत चळवळीमध्ये राष्ट्रध्वज निर्मितीच्या नंतरचं नाव भास्करन या त्रावणकोर राज्यातील काँग्रेस मध्ये सामील होणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. 1951 मध्ये भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्या लोकसभेसाठी त्या निवडून आलेल्या होत्या. केरळमधील त्या महिला सदस्य होत्या. यांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची होती. त्यानंतरचं आणि शेवटचं नाव आहे त्या म्हणजे कमला चौधरी. कमला चौधरी या प्रामुख्याने मूळच्या लखनौ उत्तर प्रदेश मधील होत्या. अगदी शाही कुटुंबातून आलेल्या होत्या. परंतु शाही घर कुटुंब यांनी सर्व महिलांना न्याय मिळावा, त्यातल्या त्या ग्रामीण भागातील महिलांना प्रामुख्याने न्याय मिळावा यासाठी कमला चौधरी या प्रयत्नरत होत्या. संविधान सभेमध्ये ग्रामीण भागातील महिलांच्या स्थितीवर अभ्यासपूर्ण मांडणी आणि विवेचन करणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. अशा पद्धतीने ह्या जवळपास 15 महिलांचे योगदान भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये होतं. एक विचार आपण करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या काळामध्ये महिलांना घराच्या बाहेर सुद्धा पडणं कठीण होतं, त्या काळी महिलांना पुढे येऊन देशाची घटना तयार करण्यात या सबंध महिलांनी खूप मोठं योगदान दिले होतं. एक महिला स्वतःच्या घराबरोबरच इतर समाजातील घटकांना सुद्धा पुढे घेऊन जाऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण. आजचा आपला हा राष्ट्रीय वेबिनार, या वेबिनारचं शीर्षक होतं भारतीय संविधानात समोरील आव्हाने. सर्व उपस्थितांना मी याद करू इच्छितो की मोरे सरांनी अतिशय विस्तृतपणे आणि अभ्यासपूर्ण अशी मांडणी भारतीय संविधानाच्या अनुषंगाने केली होती, संविधानाच्या आव्हानाच्या अनुषंगाने केली होती. थोडक्यात भारतीय संविधानाच्या या निर्मितीमधील हे महिलांचं योगदान मला थोडक्यात मांडता आलं. भारतीय संविधानाच्या आव्हानाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर संसदीय परंपराच होणारा हनन असेल, व्यक्ती स्वातंत्र्याची गळसफी असेल, न्यायव्यवस्थेची संशयात्मक भूमिका असेल, त्यामध्ये न्यायालयातील निर्णय, आताच अलाहाबाद उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला ते अतिशय दुर्दैवी आहे महिलांच्या छेडखानीच्या अनुषंगाने. त्यानंतर बिल्किस बानो प्रकरण असेल, यावरून न्यायालयाची भूमिका सुद्धा आपल्याला संशयास्पद वाटते. सरांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुद्धा, त्यांच्या स्वायत्तेवर सुद्धा बोट ठेवलं. त्याचबरोबर राजकीय सहिष्णुतेचा अभाव असेल, नीतिमान नेतृत्वाचा अभाव असेल. बघा, राजीव गांधी पंतप्रधान असताना, एक नीतिमान नेतृत्वाचं उदाहरण सांगतो आहे मी. राजीव गांधी पंतप्रधान असताना अटल बिहारी वाजपेयी हे आजारी होते आणि त्या काळामध्ये अटल बिहारी ट्रीटमेंट करण्यासाठी राजीव गांधी यांनी आपल्या शासकीय ताफ्यामध्ये त्यांना सहभागी करून घेतलं आणि त्यांची शासकीय ताफ्यामध्ये सहभागी करून घेतल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट अमेरिकेमध्ये फ्रीमध्ये करून आणली. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी विरोधी घटकातले असताना सुद्धा त्या काळामध्ये राजीव गांधी यांनी दाखवलेली भूमिका, म्हणजे नीतिमान राजकीय नेतृत्व कसं असलं पाहिजे हे त्या काळामधले अत्यंत मूर्तिमंत उदाहरण आहेत. पण आजच्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारे दिसत नाही. एकमेकाचे हेवे धावे काढणं असेल, एकमेकाचे आपण स्थिती पाहत आहोत, हे सुद्धा आपल्या या व्यवस्थेसमोरील, या संविधानासमोरील आव्हान आहे. तर एकंदरीत यावर आपण काय उपाय करू शकतो, तर मोरे सरांनी सांगितलं आपल्याला की संविधान साक्षरता असेल, मूलभूत अधिकाराबरोबर व्यक्तींना कर्तव्य जाणीव करून देणं असेल आणि स्वायत्त यंत्रणांना स्वातंत्र्य देणं असेल. असं जर झालं तर निश्चित आपलं भारतीय संविधान अधिक चांगल्या पद्धतीने पुढे येईल. आजच्या या वेबिनार मध्ये मला संबंध आपल्या या दोन्ही महाविद्यालयाचे माझं आमचे मित्र भगवान वाघमारे सर्वजण असतील, या सर्वांचे मी इथं आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. सरांनी म्हटल्याप्रमाणे खरंच आजही भारतीय जनतेला संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग होता हे आणखी माहीतच नाहीये. परंतु सरांनी आपल्या मार्गदर्शनामधून ज्या संविधान निर्मितीमध्ये 15 महिला होत्या त्यांच्या नावानिशी उल्लेख करून त्यांनी कुठल्या शिफारशी केल्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या शिफारशींना महत्त्व देऊन संविधानामध्ये कसा बदल केला
ते कुठले शब्द आहेत इथपर्यंत सविस्तर अशी माहिती दिली, त्याबद्दल मी सरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि सर खरंच तुमचं जे मार्गदर्शन आहे ते अनमोल असं ठरलेलं आहे. तर यानंतर आपण अध्यक्षीय समारंभाकडे वळणार आहोत. तर यानंतर आमच्या महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत, प्राचार्य डॉक्टर निंबोरे सर काही तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यामुळे मी ॲडव्होकेट बी डी हंबर्डे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बाबासाहेब मुटकुळे सरांना अशी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. डॉक्टर बाबासाहेब मुटकुळे सर. हा, येतोय आवाज येतोय? हो सर. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲडव्होकेट बी डी हंबर्डे महाविद्यालय, त्याचप्रमाणे आदर्श शिक्षण संस्था बीड, कालिका देवी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरूर कासार यांच्या लोक प्रशासन व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. भारतीय संविधान आणि आव्हान या वेबिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रोफेसर श्री किशन मोरे सर, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, त्याचप्रमाणे डॉक्टर विलास गायकवाड सर, लोक प्रशासन विभाग प्रमुख मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम, त्याचप्रमाणे या वेबिनारसाठी उपस्थित राहिलेले कालिका देवी महाविद्यालय शिरूर कासारचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर विश्वास कंधारे सर यांनीही आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे या वेबिनारचे आयोजन करण्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय किशोर नाना हंबर्डे साहेब, त्याचप्रमाणे आमचे प्राचार्य आदरणीय सोपानरावजी निंबोरे सर, या सर्वांनी आम्हाला या वेबिनारचं आयोजन करण्यासाठी मोटिवेट केलं, प्रोत्साहन दिलं, आम्हाला परवानगी दिली. या सर्वांचे मी प्रथमतः मनपूर्वक असे आभार मानतो. व आजच्या या भारतीय संविधान आणि आव्हाने या वेबिनार प्रसंगी आपल्याला लाभलेल्या या दोन्ही वक्त्यांनी प्रोफेसर श्रीकिशन मोरे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर विलास गायकवाड सर यांनी अतिशय विस्तृत असं सखोल मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या मार्गदर्शनामध्ये भारतीय संविधान आणि आव्हाने याचा चांगल्या प्रकारे उहापोह या ठिकाणी झालेला आहे. तर सर्वप्रथम मी या वेबिनारचे आयोजन करणारे आमचे लोक प्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर भगवान वाघमारे, त्याचप्रमाणे लोक प्रशासन विभागातील डॉक्टर दीपाली मस्के, त्याचप्रमाणे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर रमेश बारुडकर यांचंही खूप खूप अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे कालिका देवी महाविद्यालयाचे लोक प्रशासन विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल जाधव सर यांचंही खूप खूप असं अभिनंदन करतो की अतिशय चांगला, मी बराच वेळ झालं मला मोरे सरांचं अर्ध ऐकायला मिळालं. खूप चांगलं असं त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे गायकवाड सरांनाही खूप चांगलं मार्गदर्शन केलं. कारण भारतीय संविधान आणि आज त्यासमोर असणारी जी काही आव्हाने आहेत की याच्यावरती यांनी मौलिक विचार आज मांडलेले आहेत. या चर्चेमध्ये आपल्याला संविधानाच्या महानतेबरोबरच त्याच्या समोरील वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांची जाणीव झाली. भारतीय संविधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च कागदपत्र आहे, जे आपण 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालेल्या या संविधानाने भारताला एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही गणराज्य म्हणून घोषित केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने हे संविधान तयार केले आणि भारतीय संविधान केवळ एक कायदा नसून ते भारतीय समाजाचे भवितव्य घडवणारा मार्गदर्शक दस्तऐवज आहे, हे आपल्याला या ठिकाणाहून आपल्या लक्षात येतं. त्याचबरोबर भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये काय काय आहेत, जे भारतीय संविधान हे फक्त कायद्याचे एक संकलन नसून ते आपल्या देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनाचे मार्गदर्शक तत्व आहे. समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय यासारख्या मूलभूत तत्वांवर आधारित हे संविधान संपूर्ण भारताला एकत्र ठेवण्याचे कार्य करते. भारतीय संविधान अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे, ज्यामुळे ते जगातील सर्वात मोठे आणि व्यापक संविधान ठरलेले आहे. लिखित आणि विस्तृत संविधान त्यामधला जे काय आहे, भारताच्या विविधतेला लक्षात घेता संविधानात सर्व महत्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
लोकशाही प्रणालीच्या दृष्टिकोनाने संविधानाने संसदीय लोकशाही प्रणाली स्वीकारलेली आहे, जिथे नागरिकांना प्रतिनिधी निवडण्याचा हक्क आहे. मूलभूत हक्क आणि कर्तव्य यामध्ये प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, संरक्षण आणि शोषण विरोधी हक्क दिले गेले आहेत. यासोबतच संविधानाने नागरिकांवर काही मूलभूत कर्तव्य देखील सोपविलेले आहेत. त्यामध्ये संघराज्यीय रचना आहे. भारतात केंद्र आणि राज्य सरकारची स्वतंत्र रचना असून दोघांमध्ये स्पष्ट अधिकार वाटप केलेले आहे. धर्मनिरपेक्षता. संविधान कोणत्याही एका धर्माला प्राधान्य देत नाही. सर्व धर्मांना समान दर्जा दिला जातो. संपत्तीच्या हक्क निश्चिती आणि कल्याणकारी राज्य. राज्याने सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित करावी असे संविधानात नमूद केलेले आहे. आणि या भारतीय संविधानासमोर महत्वाची आव्हाने आज काही आपल्याला समोर दिसून येतात, ज्यावर आपण सर्वांनी या ठिकाणी चिंतन केलेले आहे, उहापोह केलेला आहे. लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि राजकीय शुचिता राखण्याची गरज आहे. त्याबरोबरच मूलभूत हक्क आणि कर्तव्य. नागरिकांनी आपल्या हक्कासोबतच कर्तव्याचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर धार्मिक आणि सामाजिक सलोखा. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचे पालन करून विविधता आणि एकात्मता जपली पाहिजे. न्यायव्यवस्था आणि कायद्याचे राज्य. सर्वसामान्य लोकांना जलद आणि सुलभ न्याय मिळावा यासाठी न्यायव्यवस्थेच्या सुधारण्याची गरज आहे. संविधानिक संस्थांचे संरक्षण. संसदीय लोकशाही टिकविण्यासाठी आणि स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी कायम दक्ष राहिले पाहिजे. संविधान रक्षणासाठी काही उपाय त्या ठिकाणी साक्षरता आणि जागरूकता वाढविणे. संविधानाने तत्व आणि मूल्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शालेय शिक्षण आणि प्रसार माध्यमाद्वारे जनजागृती करणे आवश्यक आहे. न्याय व्यवस्था सुधारणे. जलद गतीने न्याय मिळवण्यासाठी खटल्यांच्या सुनावणी प्रक्रियेत सुधारणा करणे गरजेचे आहे. राजकीय सुधारणासाठी प्रयत्न करणे त्या ठिकाणी गरजेचं आहे. राजकीय पक्षांनी जातीय आणि धर्माधार्मिक राजकारण टाळावे, तसेच पारदर्शक निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करावी. त्याचबरोबर सामाजिक समता प्रस्थापित करावी. पर्यावरणीय संवर्धन, त्यामध्ये विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन राखण्यासाठी शाश्वत विकास धोरण राबविणे आवश्यक आहे. या वेबिनार प्रसंगी अतिशय चांगले मुद्दे आपल्या समोर आले, त्यावरती चर्चा घडून आली, चांगलं मार्गदर्शन झालेलं आहे. तर या भारतीय संविधान आणि आव्हाने या वेबिनार प्रसंगी आपण एकच म्हणू शकतो की भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे संकलन नसून ते आपल्या देशाच्या एकात्मतेचे, प्रगतीचे आणि सामाजिक न्यायाचे अधिष्ठान आहे. संविधान टिकवणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्याला सहकार्य करणे गरजेचे आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारासोबतच आपल्या कर्तव्याचे पालन केल्यास आपण एक प्रगतशील आणि न्यायसंगत राष्ट्र निर्माण करू शकतो असं या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. तर आजच्या या वेबिनार प्रसंगी मला ऐनवेळी 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मी आयोजकांचे मनपूर्वक असे आभार मानतो व सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक असे आभार मानतो व मी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. यानंतर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर ॲडव्होकेट बी डी हंबर्डे महाविद्यालय आष्टी डॉक्टर रमेश भारुडकर सरांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲडव्होकेट बी डी हंबर्डे महाविद्यालय आष्टी व कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार यांच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागाच्या वतीने आयोजित 1 दिवसीय राष्ट्रीय वेबिनार भारतीय संविधान आणि आव्हाने यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. या वेबिनारचे मुख्य व्याख्याते किंवा मार्गदर्शक म्हणून श्री किशन मोरे सर, माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी भारतीय लोकशाही समोरील आव्हाने व उपाय आंबेडकरी परिप्रेक्ष्यातून या विषयावर आम्हाला सविस्तर मार्गदर्शन केले व आपले विचार व्यक्त केले. त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. तसेच या वेबिनारचे दुसरे मार्गदर्शक डॉक्टर विलास गायकवाड सर, लोकप्रशासन विभाग प्रमुख मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम
यांनी संविधान निर्मितीत महिलांचे योगदान या विषयावर आम्हाला सखोल असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. तसेच कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार येथील प्राचार्य डॉक्टर विश्वास कंधारे सर यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोपानराव निंबोरे सर यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बाबासाहेब मुटकुळे सर यांनी या वेबिनारचे अध्यक्षीय समारोप केला, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. तसेच या वेबिनारचे प्रास्ताविक डॉक्टर विठ्ठल जाधव सर, लोकप्रशासन विभाग प्रमुख, कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार यांनी प्रास्ताविक केले, त्याबद्दल सरांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच या वेबिनारचे सूत्रसंचालन डॉक्टर दीपाली मस्के सर मॅडम यांनी केले, त्याबद्दल मी मॅडमचे आभार व्यक्त करतो. तसेच आमचे सहयोगी मित्र डॉक्टर भगवान वाघमारे यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या या वेबिनारला विविध महाविद्यालयांमधून जे सन्माननीय प्राध्यापक मंडळी हे रुजू झालेत, जॉईन झालेत, मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच जे विद्यार्थी वर्ग आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या वतीने हा वेबिनार या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.